असं म्हटलं जातं की जिथं विज्ञान हात टेकतं आणि तिथं आध्यात्मिक ताकद निर्माण होती. बाळू मामा नक्की कोण होते? देव हा कधीही आपलं रक्त पाठीमागे ठेवत नाही. पापमोचनी एकादशीला मामा स्वतः अवतरणार आणि जगाचं पंचांग वाचणार. मामा सांगतात एक खांब कैलासात आणि दुसरा खांब मेतक्यात, याच्याशिवाय दुसरा खांब या पृथ्वी तलावरती नाही. मामा योग रूपानं माझ्या देहामध्ये प्रवेश करतात आणि ती जगाची भाकणूक सांगतात. की न्यूझीलंडमध्ये असणार स्कॉटलंडमध्ये तुम्ही मामांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली, ते कसं घडलं? ते ज्यावेळी मामा एक वेगळंच वागायला लागलेत असं ज्यावेळी त्यांच्या वडिलांच्या लक्षात आलं, तेव्हा याला गडी ठेवण्याशिवाय गत्यंत नाही म्हटल्यानंतर चंदुला शेटजींच्या घरी बाळू मामांना चाकरीला ठेवलं. मामा जन्मे धनगर, परिती शेषाचे ते अवतार. तुमचं आणि बाळूमामांचं नातं काय होतं आणि तुमचा त्यांच्याशी कसा कनेक्ट आला? तुम्हाला कधी बाळूमामांची प्रचिती आली? आणि ज्या बॅगेमध्ये मामा होते मूर्ती होती ती बॅग मिसिंग झाली. तुम्ही काठीचा उल्लेख केला, तुम्ही त्याला राजदंड असं म्हणता. काय आहे या काठीचे, या राजदंडाचं महत्त्व काय आहे तुमच्या वंश परंपरेसाठी? ते सगळे लागले बघायला लागलेत या धनगराचं इथं काय काम आहे. ये दंडा लेके आप जा नाही सकते. मी म्हटलं असं नाही चालत. म्हटलं ही काठी आहे, ही काठी आहे तर मी आहे, ही गुंगडा आहे तर मी आहे, ही भंडाऱ्याची पिशवी आहे तर मी आहे, याच्याशिवाय माझं अस्तित्व शून्य आहे. एखाद्याच्या आयुष्यामध्ये सततच काही ना काहीतरी विघ्न येत असतात, तर ते इंट्युशन्स कसे समजायचे? मामा म्हटलेत जर माझं दांडग्यावन म्हणजे जबरदस्तीनं जर लग्न लावून देणार तर लग्नाचा मांडव उतरायच्या अगोदर कुणाची तरी प्रेत यात्रा जाणार. म्हणजे भक्तांना दक्षिणा देणारा पहिला देव कोण असेल तर बाळूमामा होऊया. अशी काही उदाहरणं आहेत की तुम्ही एखादी भाकणूक केली आणि ती जगामध्ये सत्यात आली किंवा भारतात सत्यात आली, महाराष्ट्रात सत्यात आली? 1990च्या दशकामध्ये ज्यावेळी आमचे वडील भाकणूक करत होते त्यावेळी एक विषय भाकणूकीमध्ये यायचा की 18 तऱ्हेचा आजारी डॉक्टर लोक हात टेकतील, गावोगावी कुलप पडतील, लोक भाकणूक झाल्यानंतर खुळ्यात काढत होते सर. हाय हॅलो नमस्कार. अजब गजबच्या या स्पेशल एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. अजब गजबवर तुम्ही आजपर्यंत आर्टिस्टिक पॉडकास्ट, बिझनेस रिलेटेड पॉडकास्ट किंवा पॉलिटिकल पॉडकास्ट बघितले असतील, पण आता आम्ही एक नवीन सिरीज तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येतोय, ती म्हणजे स्पिरिच्युअल पॉडकास्टची सिरीज. आणि या सिरीज मधला आजचा हा पहिला एपिसोड आहे. माणूस नेहमी आपलं आयुष्य विज्ञान आणि अध्यात्माच्या तराजूत तोलत असतो, पण त्याची एक बाजू कायम झुकलेलीच असते, ती म्हणजे अध्यात्माची. कारण त्याला कुठे ना कुठेतरी शरण जावंच लागतं. आपल्या आजच्या पॉडकास्टचा विषय पण तसाच आहे, श्री संत बाळूमामा. संत बाळूमामांच्या कथा, त्यांच्या भविष्यवाण्या, त्यांचे आशीर्वाद, त्यांच्या आशीर्वादाने पावन झालेली मेंढरं हा नेहमीच महाराष्ट्रासाठी एक कुतूहलाचा विषय ठरलेला आहे. म्हणून तेच सांगण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्री संत बाळूमामा क्षेत्र आदमापूर येथील प्रमुख मानकरी, प्रसिद्ध भाकणूककार की ज्यांच्या वाणीतून भारतातच नाही तर संपूर्ण जगाची भाकणूक केली जाते. असं म्हणतात की ते ज्यावेळेस बोलतात त्यावेळेस श्री संत बाळूमामाच बोलतात की काय, असे कृष्णा डोने महाराज आपल्यासोबत आहेत. महाराज तुमचं खूप खूप स्वागत आहे अजब गजब या पॉडकास्टमध्ये. आणि आपल्या या पॉडकास्टला ज्यांनी सहकार्य केलंय ते म्हणजे वंडरवर्ल्ड मीडियाचे तृणाल कुंभार सर असतील आणि त्याचसोबत बिरोबा ज्वेलर्सचे भारत बंडगर सर असतील, यांचं सहकार्य आपल्या या पॉडकास्टला लाभलंय. महाराज तुमचं खूप खूप स्वागत आहे अजब गजबच्या या पॉडकास्टमध्ये. नमस्कार, धन्यवाद. जय बाळूमामा. जय बाळूमामा. आणि महाराजांनी आम्हाला भेटल्याच खाली भंडारा पण लावलाय, सो आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा आशीर्वाद तर मिळालाच आहे. तर महाराज तुमचं असेल, तुमचं मामांशी असणारं कनेक्शन असेल किंवा बाळू मामांबद्दल आज बऱ्याच गोष्टी आपण बोलणार आहोत, पण सगळ्यात पहिलाच प्रश्न तुम्हाला मला असं विचारायचा आहे, बाळू मामा नक्की कोण होते? किंवा बाळू मामांनी जर पृथ्वीवरती अवतार घेतला तर तो महाराष्ट्रातच का घेतला? आणि त्यांनी अवतार घेतानाच एका धनगर कुटुंबामध्येच त्यांनी अवतार का घेतला? अगदी बरोबर आहे. सर्वप्रथम मला इथं तुम्ही बोलवलात, या अजब गजब तुमचं जे चॅनेल आहे ऐकून आहे, याच्याविषयी सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना नमस्कार. खऱ्या अर्थानं हे तुम्हाला माहिती देत असताना माझ्या आध्यात्मिक क्षेत्रातले गुरु श्री विठ्ठल बिरदेवांच्या चरणी नतमस्तक. त्यानंतर खऱ्या अर्थानं
आमच्या डोणे घराण्यावरती ज्यांचा आशीर्वाद लाभला आणि ज्यांची आमच्या तोंडातून शब्द गेलेला तो कधीच त्यांनी खाली पडू दिला नाही, असे माझे आराध्य श्री हलसिद्धनाथ चरणीसुद्धा मी नतमस्तक. आणि खऱ्या अर्थानं ज्या अध्यात्मामुळं माझी ओळख आहे ते माझे गुरुवर्य आणि माझ्या नसानसात, माझ्या देहात, अंतरंगात जो माझा देव व्यापून भरला तो श्री श्री बाळूमामाच्या चरणी मी सर्वप्रथम नतमस्तक होतो. आता तुम्ही मला प्रश्न विचारला की बाळूमामा नेमके होते तरी कोण. असं म्हणतात एक हे आहे, मामा जन्मे धनगर परिती शेषाचे ते अवतार. काय म्हटले बघा, मामा जन्मे धनगर परिती शेषाचे ते अवतार. होय, या जगाच्या कल्याणासाठी एक कोणतरी देवदूत लागतो. या भगवंतानं चांगली अशी सृष्टी निर्माण केलेली आहे, ही अशीच वाया देव जाऊ देणार नाही आहेत. तर साधू संतांच्या रक्षणासाठी, दीनदुबळ्यांच्या कल्याणासाठी, धर्म संचारण्यासाठी ज्यावेळी या धर्मावरती ग्लानी येते, तुम्हाला माहिती आहे, यदा यदा ही धर्मस्य ग्लानीवरती भारवत, ही तुम्हाला माहितीच आहे. ज्यावेळी अधर्म बोकाळतो आणि विनाशाचं काहीतरी एक हे निर्माण होतं, त्यावेळी भगवंताला या सृष्टीवरती कुठल्या ना कुठल्या रूपानं अवतार घ्यावा लागतो. मामाने जन्म घेतला नाही, बाळूमामाने जन्म घेतला नाही, तर ते अवतार आले. हे कुणाच्या अवतारला आले? धनगर कुटुंबामध्ये अवतारला आले. आता तुम्ही म्हणणार की धनगर कुटुंबामध्येच का, हे तुम्ही विचारला नाही मला. हां, तर धनगर कुटुंबामध्येच का, तर धनगर समाज हा सर श्रद्धावान आहे, भोळा बाबडा आहे. आणि विशेष करून तुम्ही म्हणता अडाणी, तो अडाणी का, तर तो श्रद्धावान आहे. पूर्वीपासून विठ्ठल बिरदेवानी असेल, हलसिद्धनाथाने असेल, महालिंगरायाने असेल, मायाक्का देवीने असेल, अहिल्यादेवी होळकरांसारखी सद व्यक्ती असतील, या सगळ्या हिनी धनगर कुटुंबामध्ये जन्म घेतलेला आहे. म्हणून देवांना सुद्धा वाटलं इथं जातीभेद नाही, हा, तर प्रामुख्यानं आपण कुठल्या कुटुंबामध्ये अवतार घ्यावा म्हणजे तो सत्कारमी लागेल. म्हणून हलसिद्धनाथांच्याकडं या आप्पाचीवाडी गावामध्ये बाळूमामांचा आजूळ होय. या आजूळच्या यात्रेला मामांची आई गेली होती. मामांच्या अगोदर सर त्यांना भावंड होते आणि त्यांना आईंना बुद्धी घालणारा हे देवच, वरचा परमात्माच, की या सृष्टीच्या संचलनासाठी आता आपण काहीतरी पाऊल उचलायला पाहिजेत. म्हणून मामांच्या आईला बुद्धी दिली की तुम्ही आता काहीतरी तर मागणं मागा. म्हणून मामांच्या आईनं काय केलं, हलसिद्धनाथांची भूम यात्रा चालू होती आणि त्यावेळेला भीमा, भैरू आणि गंगू या तिन्ही भावंडांना घेऊन मामांची आई यात्रेला आप्पाचीवाडीला गेली होती. आणि फार मोठा दरबार आहे, तिथं सुद्धा तुम्ही आला ना, तुम्हाला इतकं सुंदर वाटेल, फार प्रसन्नता वाटेल. आणि त्या दरबारात इकडून बघा, आणि त्या दरबारात ती माऊली उभा राहिली आणि म्हणाली, हे हलसिद्धनाथा, या तिन्ही मुलांच्या वरती मला अनेक अपत्य दे, आणि तो असं ते अपत्य दे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याने मिरवावा तिन्ही लिखी झेंडा. बघा, त्या माऊलींची हाक या माझ्या हलसिद्धनाथाने ऐकली आणि न कळत थोड्याच दिवसात असा चमत्कार झाला की त्या अक्कोळगावी गरीब कुटुंबात, धनगर कुटुंबात देव पुरुष मामांच्या रूपानं या पृथ्वीवरती तेजस्वी सूर्यकिरणे पडलेत आणि धनगर कुटुंबामध्ये देव जन्माला आला. त्यांचं बालपण कसं होतं, त्यांची वाढणी कशी झाली, ते लोकांमध्ये राहणीमान कसं होतं? अगदीच सांगतो तुम्हाला. मामांचं हे जे राहणीमान जे होतं ना, ते इतरांच्या पेक्षा खूप वेगळं. इतर मुलं एकीकडं आणि मामा एकीकडं असायचे. मामा ज्यावेळी एक 7-8 वर्षाचे होते त्यावेळी मामांना गुरं राखायचं काम दिलं होतं त्यांच्या घरच्या आईवडिलांनी. ती गुरं राखाय गेल्यानंतर मामा बाबळीच्या शेंड्यावरती चढून बसायचे. काटेरी बाबळ होती त्यावेळी, आणि त्या बाबळीचा पाला पोट भरून खायचे आणि म्हणायचे की हे माझ्या देवाचं शिखर आहे.
हे वेगळंच ना. हो. ते त्या सवंगण्यांना वेगळंच वाटत, हा बाळू खुळाय म्हणायचे. काटेरी झुडपावरती मामा झोपायचेत आणि सांगायचेत ही माझ्या देवाची गादी आहे. म्हणजे हे वेगळंच. एका ठिकाणी जर बसलेत तर अर्धा अर्धा दिवस ध्यानस्थ बसायचेत. जणू काय मामांच्या देहातून जो जीव आहे तो गेलाच म्हणून. मामांच्या अंत्ययात्रेचे सुद्धा लोक तयार करायचे. म्हणजे खुळा बाळू, थोडक्यात खुळा बाळू हे नाव परिचित मामांना झालं होतं. इतर मुलांच्या पेक्षा एक वेगळं जीवन मामांचं म्हणावं लागेल. त्यांच्याबद्दल थोडं सविस्तर सांगा ना, की लोकांना त्यांच्याबद्दल प्रचिती कशी येऊ लागली, की म्हणजे आता हा मुलगा वेगळा आहे. की आम्ही एक स्टोरी ऐकली होती की ते चंदूलाल शेठजींकडे कामाला होते आणि त्याच्यानंतर त्यांच्या बायकोला ते एकदा जेवताना दिसले फुटक्या थाळीतून आणि ते तिथून काहीतरी प्रकाश आला आणि मग अगदी बरोबर आहे. ज्यावेळी मामा एक वेगळंच वागायला लागलेत असं ज्यावेळी त्यांच्या वडिलांच्या लक्षात आलं, तेव्हा याला गडी ठेवण्याशिवाय गत्यंत नाही म्हटल्यानंतर चंदूलाल शेठजींच्या घरी बाळूमामांना चाकरीला ठेवलं. मग चाकरीला ठेवल्यानंतर ज्यावेळी बाळूमामाने त्या चंदूलाल शेठजींच्या घरी पाऊल ठेवला त्या दिवसापासून त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी भरभराट यायला लागली, वैभवात वाढ व्हायला लागली, आनंद वातावरण व्हायला लागले. तंबाखूचा व्यापार होता त्यांचा, त्या व्यापाऱ्यामध्ये भरभराट यायला लागली. म्हणजे सगळं चैतन्यमय वातावरण व्हायला लागले. मग त्या चंदूलाल शेठजींच्या त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या डोक्यामध्ये यायला नाही की हे धनगराचा मुलगा आपल्या घरी आल्यापासून हे सगळं चांगलं वीत आलंय याचं किंबहुना सुद्धा त्यांच्या मनामध्ये लवलेशित नव्हता. म्हणून बाळूमामाने एकदा काय केलं, अरे मी यांच्या घरामध्ये पाऊल ठेवलाय आणि माझ्यापासून यांचं कल्याण झालंय, यांना जरा सुद्धा ज्ञात नाही म्हणताना आपण काय करायचं, यांना थोडंसं आपण काय करायचं, आपला चमत्कार दाखवायचा. म्हणून बाळूमामाने काय केलं, बाळूमामांना एक वाटी ताटी तांब्या दिला होता जेवणाला आणि त्याला एक छिद्र पडलं होतं. ते मामा काय करणार, जे गाईचा गोठा होता त्या गाईच्या गोट्यामध्ये दिवळी होती, त्या दिवळीमध्ये ती ताटी वाटीन तांब्या ठेवायची. आणि मामाने कुण्या रात्रीला म्हणजे कुठल्या त्या एका रात्रीला काय केला, त्या थाळीच्या दिशेनं भंडारा सोडला. भंडारा जसा सोडला तशी ती थाळी चकचकू लागली. आता ही चंदूलाल शेठजी होती ती जैनांचा देव काय बसती. मग थाळीत चकाकू लागली म्हटल्यानंतर जी गडी माणसं होती ती जागे झालीत आणि बघतात तर काय, तर बाळूमामांची जी थाळी आहे त्या थाळीतून कसला तरी प्रकाश पडतोय. म्हणून त्यांनी काय केलं, त्या मालकाला उठवलं, पण ज्याला स्वरूप दाखवायचं त्यालाच दाखवलं. ते गडी माणसांना त्याच्यामध्ये देव दाखवला नाही. ते चंदूलाल शेठजी होती आणि त्यांची जे कुटुंब होतं त्यांना तो जैनांचा देव बसती, त्याच्यामध्ये रात्रीच्या वेळेला 12च्या वेळेला मामाने त्यांचं दिव्य दर्शन घडवलं आणि त्याने समजलं की बाळूची जी थाळी आहे तीही साधीसुधी नसून ही थाळी वेगळी आहे आणि याच्यामध्ये आपला देव दिसलाय, तेव्हा ही थाळी इथं ठेवायची नाही, ही थाळी देवपूजेला घ्यायची. अशी ही बाळूमामांच्या माध्यमातून प्रचिती त्या थाळीला आली आणि ती थाळी काय केली, देवपूजेला घेतली. सर पण तरी सुद्धा मामा हे कोण आहेत हे त्यांना कळालं नाही की बाबा त्यांच्यामुळे आपलं चांगलं झालंय, हा हे त्यांना कळालं. मी कधी कळायला लागलं लोकांना हळूहळू, तो जो काळ जे आहे ज्यावेळी मामा स्वतःच्या प्रपंचाचा त्याग केला, का घरच्यांना सुद्धा मामांची प्रचिती थोडीशी कमीच येत होती. कारण जिथं पिकतंय तिथं विकत नसतं, जिथं देव असतो त्याला देव तिथं कळत नसतो. जसं श्रीकृष्ण आपल्या आई वडिलांना कळाला नाही, कळाला का, तो जगाला कळाला. श्रीकृष्ण या आई वडिलांना कळालेत का, श्रीकृष्णाने आईला आपल्या ब्रह्मांड दाखवलं सगळं, तरी पण कळालं नाही की आपला मुलगा काय. तसं काही प्रचिती सुद्धा दाखवल्या, पण ते घरच्यांना आणि गावकऱ्यांना आपल्या कुटुंबातल्या शेजाऱ्या परिसरांना मामा हे काय आहेत हे लवकर कळलेच नाहीत. कळाले कधी, ज्यावेळी मामाने स्वतःच्या प्रपंचाचा त्याग केला आणि जगत कल्याणात ते बाहेर पडलेत, त्यावेळी मामा समाजाला आणि लोकांना कळायला लागले.
की आम्ही असं ऐकलं होतं की वडिलांचा खूप राग होता मामांवर, मामा असं वेगळे काहीतरी वागायचे, मग त्यांचं लग्न लावून दिलं त्यांच्या बहिणीच्या मुलीशी, आणि मग ते त्यांना मान्य नव्हतं लग्न. अगदी बरोबर. का मामा हटवादी, कारण तिथं जेवणात ना कुठे चंदुला शेटजींच्या घरात हट्ट धरला मामाने की ती थाळी असली तरच मी जेवणार. आता तुम्हाला सांगा, तुम्हाला एखाद्या वस्तूमध्ये तुमचा देव दिसला, तुमचं सर्वस्व दिसलं, तर तुम्ही देणार का? नाही. तशाप्रमाणे त्या चंदुला शेटजीला आपला त्या थाळीमध्ये देव दिसलाय, ती थाळी बाळूमामांना जेवाय देतील का? नाही देणार. त्यांनी ती थाळी आपल्या देवपूजेला घेतली. मग मामाने हट्ट केला की ती थाळी असेल तरच मी जेवणार, अन्यथा जेवणार नाही. त्यांनी पण सांगितलं ही नवी थाळी घे, ह्याच्यात जेवण घे, जेवण कर. मामाने हट्ट धरला, सोडला नाही आपला. मामा 3 दिवस उपाशी राहिले चंदुला शेटजीच्या घरी. मग त्यांना अशी भीती पडली की हे लोकाचं पोरगं, धनगराचं पोरगं, बिन अन्ना पाण्याचं जर ह्याला जर काय झालं तर धनगर समाज इतका भोळा बाबडा आहे, तेवढा रागीट पण आहे. त्याच्यामुळं आपण काय करूया, बाळूला घरी पाठवूया. म्हणून बाळूमामांच्यावरती राग त्यांच्या आईवडिलांनी घेतला. तेव्हा आता याचं लग्न करूया, लग्न केल्यानंतर तरी शुद्धी येतोय का बघूया, ह्याला शानपण सुटते का बघूया. लग्न करायचं म्हटल्याबरोबर मामा घरच्यांना म्हटलेत की माझ्यासारख्यांचे लग्न होत नसतात, माझ्यासारख्यांचे लग्न तुम्ही करू नका. खुळा बाळू ह्याला मुलगी देणार कोण? मग मामांची, बाळूमामांची बहीण अक्कोळमध्येच दिलेली होती. ती काय म्हटली, माझ्या भावाला कोण मुलगी देणार नाही, तेव्हा मीच मुलगी देतो आणि जावाई करून घेतो. मग मामा लग्नाला तयार नव्हते. मामांचा एका अंगात दाजी आणि एका अर्थानं मामा, म्हणजे मामांची दाजी काय म्हटलीत, तू कसा करून घेत नाहीस बघतोच. असं म्हटल्याबरोबर मामा म्हटलेत, जर माझं दांडग्यावन म्हणजे जबरदस्तीनं जर लग्न लावून देणार तर लग्नाचा मांडव उतरायच्या अगोदर कुणाची तरी प्रेत यात्रा जाणार. मामांना खुळाबाळू म्हणत होते, कोण मनाव घेणार? कुणी मनाव घ्यायला तयार नाही. पण लग्न जबरदस्तीनं झालं. मामांची जी मंडप जो होता लग्नाचा, तो उतरायच्या अगोदर आमच्या 3 ते 5 दिवसाची लग्न असतात. पाठवणीचं जेवण होतं आणि ती पंगत पडलेली होती, पंगत पडलेली होती. आणि मामाने काय शाप दिला होता की मंडप उतरायच्या अगोदर कुणाची तरी प्रेत यात्रा या मंडपातून जाणार. आणि तो मामाचा पहिला जो शब्द आहे तोंडातला बाहेर पडलेला, तो स्वतःच्या बहिणीला म्हणजे स्वतःच्या दाजीलाच एक अर्थानं मामानाच लागला. त्यांना थोडक्यात आत्ताच्या भाषेत अटॅक म्हणूया, आणि त्यावेळच्या भाषेत काहीतरी मूर्छित अवस्था म्हणतात. त्यांना ती मूर्छा आली, चक्कर आली आणि ते पडले आणि पत्राळीत तोंड गेले. अरे, पहिलं जर मामा कोण आहे ते कळायला असेल तर मामांच्या बहिणीच्या नवऱ्याला कळाले की मामा ही व्यक्ती साधीसुधी नसून वेगळी आहे. मामांना बोलवून घेतलं. मामा काय ते कळालं. मामा म्हटले, म्हणजे मामांचे दाजी मुलगी दिली म्हटल्यानंतर ते मामांचे मामा झालेत. म्हटलेत, अरे बाळू, माझं चुकलं म्हणालेत. आता ज्या माझ्या शेड्या मेंढ्या आहेत ते तुझ्या स्वाधीन करतो, माझ्या प्रपंचाचा भार तू बघ. म्हणजे मामांचा पहिला शब्द कुणाला लागला? दाजींना लागला. मामांची प्रचिती खऱ्या अर्थानं पहिली दाजीला कळाली. मामांची प्रचिती कळायला लागली होती लोकांना. लोक घरी येऊन भेटत होते लोकांना. ते सुद्धा मामांना आवडत नव्हतं असं ऐकलंय मी. तर मामांना आवडत नव्हतं की इतके लोक का भेटायला येत आहेत, त्याच्याबद्दल काय? मामांना घरी भेटायला लोक येत नव्हते. मामा घरी हे जास्त काळ थांबलेच नाहीत. मामा हे शेळ्या मेंढ्या राखत रानोमाळ भटकत होते. ज्यावेळी मामांना बकऱ्यामध्ये येऊन लोक भेटायचे त्यावेळी मामा शिव्या द्यायचे, हे रांडाचे, हे उंडगीचे माझ्या कशाला आलेत? मी काय देवरेश आहे काय? मी काय भविष्य बघणार आहे काय? तुमची कामं तुम्ही बघत जावा. बरोबर आहे मामांचं. कशाला वेळ वाया घालत तसा? मामा लोक यायच्या अगोदर अचूक ओळखत होते की आदमापूरची लोक माझ्याकडे यायला लागलेत, अमुक गावची लोक यायला लागलेत. म्हणजे आपल्या सवंगडी जी बसवत होते ना मेंढ्या रख्यात, त्यांना सांगत होते शे आता पंच यायला लागल्यात बघ माझ्याकडे. ही कुठली विभूती होती असणार सांगा?
मामांचा त्यांचा जीवन एक किस्सा सांगतो तुम्हाला. मला परवाच एका भक्ताने सांगितला की घुणकीची लोक मामांना भेटायला आले होते. कशासाठी? त्यांच्या गावच्या देवाचा जीर्णोद्धार करायचा होता. मामाही फार दानशूर, आपल्या बटव्यातील येईल ते पैसे मामा भक्तांना देत होते. म्हणजे भक्तांना दक्षिणा देणारा पहिला देव कोण असेल तर बाळूमामा होया. भक्तांनी दक्षिणा देवाला द्यायचा असतो, पण देव दक्षिणा भक्तांना देत होता. आणि मामांच्याकडनं काहीतरी मिळेल या आशेने घुणकीची लोक मामांच्याकडे आली होती. आणि मामा म्हटलेत का आले असं ते मला माहिती आहे. का आला मामा? तुमच्या गावचं म्हटलं देऊळ जे ग्रामदेवता आहे त्याचं तुम्ही बांधायला लागले सा, तेव्हा हे माझ्याकडनं म्हणजे त्यांनी मागायच्या अगोदर पैसे मामाने दिलेत. मग त्यावेळी काय व्हायचे ते पूर्वी एकांदृष्टी एसटी रस्त्यावरती असायचे. मामा म्हटले आता तुमचं चाटक्यानं आवरा, ती रांड तुमची वाट बघायला लागलेली आहे, एवढ्यात रांड येते बघा, तुम्ही इथनं चाटक्यानं जावा. हा विषय थोडासा तुम्हाला वेगळा वाटेल, पण ती मामांची भाषा आहे, माझी नव्हे. आणि तिथं जाऊन बघता तर खरंच एसटी येत होती. मग कशी सांकेतिक मामांचा जो बोलण्याचा भाग होता तो अशा पद्धतीने होता. मग त्या भक्तांनी जाणलं की ही एसटी चुकली तर आपल्याला एसटी नाही, म्हणून मामा म्हटलेत लवकर जावा, ती रांड येत आहे. दूरदृष्टी हे सांकेतिक मामांचं बोलणं होतं. त्यावेळेस मामांबद्दल लोक काय म्हणायचे, लोक काय विचार करायचे, त्यांना खरंच इतके मोठे देव मानायचे का तेव्हा? नक्कीच चालता बोलता देव. समाजामध्ये चालता बोलता देव बाळूमा त्यावेळी परिचित होते. कारण मामा हे लोकांचे तेव्हा अडचणी सोडवत होते. जगाच्या कल्याणच ती मामाने वाहून घेतलेलं होतं, म्हणून मामांना देव बाळूमा म्हणून मानत होते. आता तुम्ही आम्हाला हा भंडारा लावला, म्हणजे तुम्ही सगळ्यांना आम्ही तिथे बघतो व्हिडिओजमध्ये, तुम्ही सगळ्यांना येतात दर्शनाला, तुम्ही इथं भंडारा लावतात. काय महत्व आहे या भंडाऱ्याचं, या हळदीचं? बघा, हळद म्हणजे आपण काय म्हणतो, औषध म्हणतो. त्याच्या नुकतं सेवनानं सुद्धा एखाद्याची जखम भरून निघते का नाही? तर जशी लागलेली शरीराला जखम सुद्धा बरी होती, तशी मनामध्ये झालेल्या अनेक जखमा ज्या आहेत ते भरून काढण्याचं काम हे औषधरूपी भस्म, मामांचं भस्म म्हणजे भंडारा, हे तुमच्या जीवनाचं सोनं करतं. तुमचं आणि बाळूमामांचं नातं काय होतं आणि तुमचा त्यांच्याशी कसा कनेक्ट आला? तुम्हाला कधी बाळूमामांची प्रचिती आली? मामा हे तुम्हाला प्रथमच सांगितलं, मामा हे देव आहेत आणि मी त्यांचा सेवक आहे. बघा, भारताची लोकसंख्या किती आहे? जवळपास 140 कोटीपर्यंत. बरोबर आहे, म्हणजे जवळजवळ 150 कोटीमध्ये 150 कोटी आहे. तर त्या 150 कोटी जनतेतून ना मला मामाने निवडलेला आहे की मी तुझ्या शरीरात वास करीन, मी तुझ्या देहामध्ये वास करीन. पापमोचनी एकादशीला आदमापुरात फार मोठा दरबार भरतो, त्याला महादरबार म्हणतात. त्याला काय म्हणतात? महादरबार. आणि मामांचं जर दिव्य रूप जर बघायचं असेल तर मामा समाधीमधून बाहेर येतात आणि ते माझ्या देहात वास करतात. मगाशीच मी सांगितलं तुम्हाला की 140 कोटी जनतेतून मामाने मला निवडलेलं आहे. हे एक महत्त्वाचं आहे ना. आणि मग ते माझ्या देहामध्ये वास करतात, ते योग रूपानं वास करतात आणि तो संचार होतो कशा माध्यमातून? योग सिद्धीच्या माध्यमातून. आणि मग जे भाकणूक तुम्ही आता ऐकलीच आहात, वाचली आहात, तर ते भाकणूक मामा सांगतात. ते मामांचं आणि माझं नातं काय आहे मी शब्दशः तुम्हाला नाही सांगता येत. मामांचं रूप काय आहे, असं म्हणतात की एक साक्षात्कार झालेला असतो, तो असा कधी प्रकट करायचा नसतो. ते जे आहे ते सस्पेन्सच राहणार. ते मामांचं रूप जे काय आहे ते मी समोरून बघितलेलं आहे. ज्यावेळी भाकणूक हा विषय चालू होतो त्यावेळी मी माझ्यामध्ये साहेब नक्कीच नसतो. ती जी भाकणूक असते ना ती 3 तासाची भाकणूक असते आणि त्या 3 तासाच्या वेळेला एका जागेला स्टँडिंग मध्ये उभा राहावं लागतं. त्यावेळी ना खोकला येतो ना शिंक येते. तुम्ही एखाद्या पुढाऱ्याचं भाषण जर तुम्ही ऐकत असाल तर तो पुढारी 1-2 वेळा का असणार पाणी पितो. हे तुम्ही ज्यावेळी प्रत्यक्षात बघाल ना, याची डोळा ज्यावेळी बघणार
तुम्ही म्हटला ना की मामांचं आणि माझं नातं काय, हे जे त्यावेळी तुम्ही पाप मोचणी एकादशीला आदमापुरात ज्यावेळी सर येणार ना, त्यावेळी तुम्हाला मामांचं आणि माझं नातं काय आहे. मामा माझे गुरु आहेत, हो. मी त्यांचा शिष्य आहे. मामा माझा मालक आहे, मी मामांचा गडी आहे. मामांच्या दरबारात मी चाकरीला आहे, मी मामांची सेवा करतो. मामांचा दरबार माझ्या ह्या केसानं झाडतो. हेच माझं आणि मामांचं नातं आहे. मामा योग रूपानं माझ्या देहामध्ये प्रवेश करतात आणि ती जगाची भाकणूक सांगतात. आता मामांचे वंशज कुठे असतात किंवा मामांचं कुळ आतापर्यंत कुठे आहे, त्याच्याबद्दल काही माहिती सांगू शकाल का? ऐका, असं म्हटलं जातं की ऋषींचं, देवाचं आणि नदीचं मूळ कधीही शोधू नये आणि त्याचा कधीही विचार करू नये. बघा, माऊली ज्ञानेश्वर माऊलींचे वंशज आहेत का? आहेत का? तुम्ही पुण्यातले आहात, आहेत का? नाही. नाही. तसं देव हा कधीही आपलं रक्त पाठीमागं ठेवत नाही. बघा, तसं तुम्ही म्हटला वंशज, तुम्ही पण आहात. हे सगळे बसलेले हे पण मामांचे वंशजच आहेत. जेवढे भक्त आहेत हे सगळे मामांचेच वंशज आहेत. वंशज म्हणून आता कोणी नाही, वारसदारही कोणी नाहीत. अच्छा. वारसदार हे सगळे भक्त आहेत, हेच सगळे वारसदार आहेत. मामाने जो आपला जो प्रपंच जो आहे तो सगळा भक्तांच्या अधीन आणि स्वाधीन केलेला आहे. जी लेकरं जे आहेत, जे भक्त आहेत, ती सगळी तुम्ही आम्ही मामांचीच लेकरं आहोत. आता तुम्ही संत श्री बाळूमामांना साता समुद्रापार पोहोचवलं, म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दल पोस्ट पण केली होती की न्यूझीलंडमध्ये असणार स्कॉटलंडमध्ये तुम्ही मामांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केली. ते कसं घडलं, ते कोणाकडून घडवण्यात आलं, त्याच्याबद्दल काय सांगा? अगदी बरोबर आहे. पण तुम्ही सर म्हटला की मामांना तुम्ही घेऊन गेला. बिलकुल नाही. मामा मला घेऊन गेलेत. अरे चल तिथं, आता मला साता समुद्रापार जायचं आहे. मामा आपल्या भाकणुकीमध्ये सांगतात, जगाच्या कल्याणासाठी मी अवतार धारण केलेला आहे. जगात बाळू धनगरचं एकच लिशान मिरवल आणि जगात बाळू मामांची महिमा चालेल, हे आपल्या भाकणुकीमध्ये सांगतात. आणि त्याला अनुसरून मामा न्यूझीलंडमध्ये, ऑकलंडमध्ये किरण मराठे नावाचे भक्त आहेत. त्यांच्या घरामध्ये मामांची एक गर्भकुडी निर्माण केली आणि तिथं मामांची मूर्ती प्रतिष्ठापना केली. आणि याचा प्रवास जो आहे पार वाघापूर आदमापूरपासून, आपल्या मुंबईपासून ते ऑकलंडपर्यंत हा चमत्कारानं भरलेला असा प्रवास खूप आहे. तो ऐकायचा आम्हाला तो प्रवास कसा होता तो प्रवास? या धर्मकार्यात ज्यावेळी मी विलीन झालो त्यावेळीपासून माझं रेशन कार्ड, माझं मतदान कार्ड हे मी कधीच बघितलेलं नाही, का मला त्याची गरजच नाही वाटली. आणि तो प्रवास असा आहे, जे किरण मराठे नावाचे जी भक्त आहेत त्यांना कुठल्या तरी प्रसंगानं मामा प्रसन्न झाले आणि त्यांना दृष्टांत दिला मामाने त्यांच्या वडिलांना, अरे तू असा ग बसलास, मला तुझ्याकडे यायचं आहे. मामाने दृष्टांत काय दिला, मला तुझ्याकडे यायचं आहे. मग त्यांचे वडील जे नाशिकला राहतात ते आलेत आणि म्हणते, महाराज असं असं मला स्वप्नाचा दृष्टांत झालेला आहे आणि मामा म्हणतात की माझी मूर्ती स्थापना करायला पाहिजे. मग मी म्हटलं आदमापुरात मूर्ती घ्या, आदमापुरात जावा, समाधीवर जावा, तिथला पुजारी जो आहे तो मूर्तीवरती भंडारा टाकेल, माझ्याकडे घेऊन या, मी भंडारा टाकेन आणि मूर्ती तुम्ही घेऊन न्यूझीलंडला तिथं स्थापना करा. ती मूर्ती त्यांना आणि काय वाटलं काय की ते म्हटले तुम्ही यायला पाहिजे. मी म्हटलं बघू. म्हटलं आता एखाद्या माणसाला पहिल्याच ह्याच्यामध्ये आपण नाही म्हणू शकत नाही, कारण नाही म्हणणे हा माझा स्वभाव नाही आहे आणि तो माझा धर्म नाही आहे. का धर्म प्रसारणासाठी ज्या ज्या गोष्टी म्हणून करता येतात ते मला करणं गरजेचं आहे, कारण त्यासाठी माझं जीवन आहे, त्यासाठी माझा जन्म आहे. मी म्हटलं बघू म्हटल्यानंतर त्यांनी मनावर घेतलं. आणि लॉकडाऊनच्या अगोदरपासून हे सगळं चालू होतं की कधी जायचं, ते म्हटले लॉकडाऊन संपू देत. मी म्हटलं ठीक आहे, मी वेळ मारून नेली. मग म्हटले आता कधी जायचं, 6 महिन्यानंतर जाऊ.
ही यात्रा संपल्यानंतर मेतकेची यात्रा जरा संपू देत, ती संपली. आता मेतकेची यात्रा संपली, मी म्हटलं दसरा जरा होऊ देत, दसराही संपला. आता म्हटलं थोडीशी दिवाळी आहे, म्हणजे असं करत करत ते मी हे करत होतो. पण मी त्यांना प्रॉमिस देत होतो. पण ते शेवटी म्हटले आता महाराज नक्की सांगा कधी जायचं आहे. मग तो म्हटलं ठीक आहे, अशा वेळी जाऊया म्हटल्यानंतर मग त्या सगळ्या सरकारी कागद सगळे आलेत. पासपोर्ट काढायचं म्हटल्यानंतर मतदान ओळखपत्र आलं, तुमचं बँकेचं पासबुक आलं, आधार कार्ड आलं. म्हटलं याची सगळी माझ्याकडे हे काय गोष्टी नाहीत, मला आठवत नाही हे कुठे आहेत ते. मग ते जाण्यासाठी तर पाहिजे. तर सर पटणार नाही तुम्हाला. मी म्हटलं मावळे साहेब म्हटलं ह्या गोष्टी माझ्याकडे नाही आहेत, तर त्याचं ते झेरॉक्स तरी असतील की नाही बघू म्हटलं. मग ते सगळं जमवाजमव केलं. ते बँकेचं पासबुक वगैरे हे सगळं घेऊन आम्ही पुण्याला आलो. आणि मग तुमच्यासारखे एक भक्त होते, त्यांनी सगळं बघितलं. म्हटले महाराज हे सगळं तुमच्या कागदांच्या पत्रावळी सगळ्या दिसत आहेत. फाईल नावाचा प्रकारच नाही. एक कागद तुमच्या हातात, एक कागद सरांच्या हातात, एक कागद यांच्या हातात. ही सगळी आमची टीम तिथं पोचली. मग म्हटलं ठीक आहे म्हटले मावळींना, म्हटले तुम्ही तर करा, तर प्रयत्न तर करा. मग मामांना म्हटलं याच्यातून तुम्ही पास केला तर तुमची इच्छा, जर नापास केला तुमची इच्छा, तुम्हाला पाठवून द्यायचं नाही. मला पाठवून द्यायचं असेल तुम्ही पास करणार. आणि मी तिथे त्या ऑफिसला पुण्याच्या तुमच्या इथल्या गेल्यानंतर आम्ही गेलो. सगळे असे सगळी लोक सगळे VIP बसले होते. त्याच्यामध्ये मी एकटाच असा हा धनगर गावंढळ माणूस, हातामध्ये काठी, खांद्यावरती घुंगडं, पायामध्ये पायतान, माझ्या डोक्यावरती पेटा, जे आता स्वरूप आहे तसंच मी गेलो. ते सगळे लागले बघायला लागलेत या धनगराचं इथं काय काम आहे. तो त्यांच्या मनामध्ये प्रश्न आला असेल. पण जिथं म्हणतात ना, जिथं माझे मामा तिथे काय कशाला कमी, अशा ह्याच्याप्रमाणे गेल्यानंतर मला इतका रिस्पेक्ट त्यांनी दिला. आणि विविध भागातले ते अधिकारी होते, काय जाणं काय की मामा त्यांच्या मनामध्ये घुसलेत आणि सगळे ते कागदपत्र बघितलेत. तर एका कागदावरती ए वेगळं नाव होतं, KRI यशेच पाहिजे, तिथं KRU होतं. पण काय जाणे त्या अधिकाऱ्याच्या मनात माझा भगवंत घुसला. म्हणते चला ठीक आहे, त्याने विश्वास जतन केला माझ्यावरती. आणि एक अर्ध्या तासामध्ये त्या पासपोर्टचा सगळा जो विषय जो आहे तो क्लिअर झाला. पासपोर्ट मिळाला. आता पासपोर्ट मिळाला, आता विजा मिळाला पाहिजे, विजा मिळाला पाहिजे. मग मग त्या पासपोर्टचं काम झालं. मावळे म्हटले महाराज आता पासपोर्ट काम झालेलं आहे, आता सगळ्यात मोठं जे काम आहे ते विजा. म्हणजे आपल्या त्या सरकारनं आपल्याला परवानगी दिली पाहिजे की तुम्ही यायला लायक आहात. मग असे एक महिना गेला असेल. आम्हाला फार सवय आहे लवकर उठायची. योगासनासाठी आणि देवपूजेसाठी मी सकाळी 4ला उठलो होतो. आपल्या इथे सकाळचे 4 म्हणजे तिकडे दुपारचे मला वाटते साधारण 7 तासाचा डिफरन्स. तिथं काहीतरी मला वाटते 11 वाजले असतील सकाळचे तिथे. आणि मला फोन आला. इथं पहाटे मी 4-5ला योगासनानं देवपूजेसाठी उठलो होतो. आणि मी देवाची गाणी लावून, अभंग लावून मी तो काय करायला होतो, योगासन करायला होतो. आमच्या घराच्या ह्याच्यावरती, छतावरती टेरेस आहे तिथं. आणि अचानक त्यांचा फोन आला, म्हणून मी तो रिसीव्ह केला. आणि ती किरण मराठी नावाचे जे मावळे नावाचे जे भक्त होते ते म्हणते महाराज आता तुमचा पासपोर्ट झाला, आता विजासाठी जे आहे ते ती इथून जे बोलतायत ते इंग्लिशमध्ये बोलतायत, तर तुम्हाला ते उत्तरं द्यावायचे आहेत. कृपा करून जरा मामांना सांगा आणि तुम्ही ते बोलायला पाहिजेत. आता मी तर इंग्लिश नाही बोलत, मी 7वी पास माणूस, माझं एज्युकेशन तेवढं नाही आहे. भगवंताचं नामस्मरण केलं आणि त्याने तिकडून क्वेश्चन विचारायला चालू झाले. माझ्यामध्ये मी नव्हतोच सर, मी माझ्यामध्ये नव्हतोच. त्यांचं इंग्लिशमध्ये टॉकिंग चालू होतं, त्या ताईंचं, मॅडमांचं. आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी दिली. आणि एक 5 मिनिटानंतर तिकडून त्या सरांचा, मला आमच्या भक्तांचा फोन आला, मावळ्यांचा. महाराज हे कसं शक्य केला तुम्ही, इंग्लिशमध्ये कसं सगळं सांगितलं, मला नाही माहीत. म्हटलं तर तुम्ही पास झालात, विजा आपला कंप्लीट झालेला आहात, तर तुम्हाला यायचं आहे. आणि तो विजा पास झाला. आणि मग इथून आम्ही मूर्ती घेऊन सर निघालो. मी न्यूझीलंडला जाणार म्हटल्यावर पूर्ण महाराष्ट्र आणि सीमा भागात आपल्या कर्नाटकमध्ये बातमी व्हायरल झाली की महाराज न्यूझीलंडला मूर्ती स्थापनेला चाललीत. हेच म्हटल्यानंतर पार गावापासून
मुंबईपर्यंत यूजपर्यंत माझ्या 2 बॅगा भरल्या. तुम्ही काय दिलं, यांनी काय दिलं, म्हणजे खायला वाटत खायला पाहिजे म्हणून आम्ही ते सर्वांनी सगळं आवडीने घेतलं आणि मुंबई विमानतळावरती आम्ही पोचलो. चांगल्या 2 बॅगा भरल्या. मग ते जे नेणारे भक्त होते मावळे काका म्हणून, ते म्हणते महाराज एवढं सगळं आणलंय. हो म्हटलं भक्ताने दिलेलं आहे. काय काय आणलं तर एवढं सगळं आणलेलं आहे. ठीक आहे म्हणते. हे काहीच आपल्याला चालत नाही. कारण एवढं नेण्याची ॲथॉरिटीज नाही आहे. मग ते सगळं आणलेलं सगळं भक्तांना ते दिलं. कारण खूप भक्त जमा झाले होते मला निरोप देते वेळी. आणि आतमध्ये एंट्री झाली. काठी टेकीत मी गेलो. मूर्ती ज्या बॅगेत होती ती माझ्याच बॅगेमध्ये मूर्ती होती. पंचधातूची मूर्ती होती सर, बाळूमामांची स्थापनेसाठी आपण बनवून घेतली होती. आणि तिथं गेल्यानंतर हे सगळे आमचे गेलेत की वाघ. मला त्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर खरं सांगायचं म्हणजे एका म्हणजे कारागृहामध्ये कसं आपण असतो खरंच सांगतो या, तसं मला ते फिलिंग वाटतं. कारण मी मोकळ्या जागेत वावरणारा माणूस, गावंढळ, आणि ते मला एकदम कोंडल्यासारखं वाटायला लागलं की. आणि एवढ्यात थोडा वेळ गेला तरी मी यांना आमच्या लोकांना सांगितलं तर लगेच तुम्ही जाऊ नका. मी जोपर्यंत फोन लावत नाही तोपर्यंत जाऊ नका. तोपर्यंत ते काठी बघून सगळे ते गार्डवाले, पोलीसवाले सगळे जमा झालेत आणि म्हटलेत आप कहाँ जा रहे हो. तर मी सांगितलं न्यूझीलंडला चाललोय. न्यूझीलंडला क्या करणे जा रहे हो. तर म्हटलं देवाची मूर्ती स्थापना करायला चाललेलो आहोत. ठीक आहे म्हटलं ये डंडा लेके आप जा नाही सकते. मी म्हटलं असं नाही चालत. म्हटलं ही काठी आहे, ही काठी आहे तर मी आहे, ही गुंगडा आहे तर मी आहे, ही भंडाऱ्याची पिशवी आहे तर मी आहे, याच्याशिवाय माझं अस्तित्व शून्य आहे. म्हटलं ठीक आहे. तर याला शस्त्र समजतात, हे ठेवा आणि मगच प्रवास करा. मी म्हटलं असं नाही. म्हणजे मी माझ्या निर्णयाशी ठाम राहिलो. आणि एक त्यांच्यातला बडा अफसर आला आणि त्याने माझ्या डोळ्यात बघितलं सर. चमत्कार काय असतो हे मी स्वतः डोळ्यानं बघितलेलं आहे सर. मी स्वतः तो अनुभवलेला आहे. मला इतकं ओझळ वाटायला लागलं. अरे म्हटलं मी काय पाकिस्तानमध्ये तर नाही ना, असं वाटायला लागलं सर. इतकी चौकशी माझी करतायत. हा त्यांचंही बरोबर आहे, सुरक्षे कारणास्तव ते करतायत. आणि त्यांनी म्हटले ही घेऊन गेला तर तुम्हाला इथं आम्ही घेऊन जाणारच नाही, पण तरी आम्ही परवानगी जरी दिली तरी तुम्हाला तिथलं गव्हर्नमेंट अरेस्ट करू शकतं, तुम्हाला फाईन करू शकतं. मी म्हटलं फाईनची भीती तर आपल्याला नाही आहे, तो करतोय. पण अरेस्ट जर झालो, मी मामांना सांगितलं मामा मी कुणाच्या जीवावरती चाललोय, कुणाच्या शब्दावरती चाललोय, तुमच्या ताकदीवरती चाललोय. मी जाणारा कोण आहे, तुम्ही पाठवून द्यालाय म्हणून मी तुमच्यासोबत यायला लागलोय. तुम्ही बघा. आणि काय माहिती काय की ते जे मोठे अफसर होते ते आले आणि त्यांनी म्हणजे डोळ्यात बघितले. आणि काय त्यांना दिसलं काय की ते म्हटले पंडित जी को जाने दो. कारण ते कदाचित मला उत्तर प्रदेशचे किंवा बिहारचे असतील. असं का आपण काय वाटलं काय माहिती. पण तुमच्यासारखे एक होते ते म्हटले आम्ही इथून पाठवून द्यालोय, पण पुढची परीक्षा कठीण आहे. तिथं तुम्हाला फाईन भरावा लागणार किंवा तुम्हाला अरेस्ट होणार. असं म्हटल्यानंतर माझी पाचाव धरून बसली. मुंबईत आपण जिथं राहतोय, आपल्या भारतात माझी अशी अवस्था, आणि तिथं आई का बाबा कोण असणार माझ्यासोबत, कोण असणार. मला खूप खरंच सांगतो, मला खूप भीती वाटायला लागली. आणि माझं नामस्मरणाची गती इतकी वाढली. हे बाळूमामा, हे हलसिद्धनाथा, हे विठ्ठल बिरदेवा, किती देवांची नावं घेऊ. चालू झालं, तो प्रवास चालू झाला सर. आमचं उड्डाण झालं आणि जो पहिला स्टॉप होता तो मलेशियामध्ये होता. आमचे जे नेणारे भक्त होते ते सुद्धा घाबरलेत. तर काय करणार, याने जर भीती मनात घातली ना, प्रचंड भीतीचं वातावरण ओझं घेऊन आम्ही मलेशियामध्ये उतारलो. माझे हृदयाचे ठोके डबल झाले होते. माझ्या भगवंताचं नामस्मरण हे सदैव माझ्या मुखातून चालू होतं. आणि माझ्यावरती नंबर आला चेकिंगचा. भगवंता बाळोमा, भगवंता हलसिद्धनाथा, भगवंता विठ्ठला बिरदेवा, या परीक्षेतून मला पास कर, या काठीचं नुकसान तू होऊ देऊ नकोस. आणि खरंच असं मला वाटत होतं. ते जे चेकिंग करणारे लोक होते त्या ठिकाणी ते नसून मामाच उभे आहेत की काय की मला वाटत होतं. आणि ज्यावेळी माझा नंबर आला ते वेगळ्याच विश्वात गेलेत. आणि सो कम हिअर.
आणि ही काठी टाकली आणि अशी लिलिया या सगळ्या वस्तू त्यामधून बाहेर आल्या. बरं मी का अपंग आहे? ही स्टिक घ्यायला मी का अपंग आहे काय? नीट धडधाकट आहे, चालतोय नीट, मग याला स्टिक आपण म्हणू शकतो का? मी ही गेली कशी? हेच तर चमत्कार आहे, हेच तर कुतूहल आहे. मलेशियामधून मी पास झालो. पुढचा प्रवास न्यूझीलंडचा आहे. ती फार सिक्युरिटी मोठी आहे सर. कारण न्यूझीलंड गव्हर्नमेंट हे जे आहे कुठल्याही प्रकारचे तर भ्रष्टाचार नाही आहे. झिरो करप्शन आहे त्या ठिकाणी, कारण मी स्वतः जाऊन बघितलेलं आहे. लक्षात आलं का बघा. तर त्या ठिकाणी सुद्धा मी ज्यावेळी माझा नंबर आला त्यावेळी सुद्धा जशी मलेशियामध्ये जशी परिस्थिती झाली तशी त्याही अधिकाऱ्यांना वेगळ्याच विश्वात मामा घेऊन जायचे. आणि ज्यावेळी माझं नंबर झाला की ते पुन्हा आपल्या जागेवरती यायचे. तर विमानतळाच्या बाहेर मी आलो तर त्या भक्तानं पहिला नमस्कार मला नाही केला, मग काठीला नमस्कार केला. तर ही काठी आली कशी? माझी धाकधूक इतकी होती, ही काठी जप्त केली तर माझं सर्वस्व जाईल. आणि मला मामांना म्हटलं मला अरेस्ट करण्यापर्यंत विजरा आली तर भगवंता इकडे मेसेज काय जाईल, काय जाईल, काय जाईल? आध्यात्मिकवरती विश्वास राहील का मामा? तुझ्यावरती विश्वास राहील का? मी भंडारा लावण्यासाठी पात्र राहील का? तर असं काय करू नका मामा. मी जे आहे ते तुमच्यामुळेच आहे. मी शून्य आहे, तुम्ही पूर्ण आहात, मी अपूर्ण आहे. मला पूर्णत्वास कसं न्यायचं हे तुम्ही ठरवा. तुम्ही काठीचा उल्लेख केलात आणि अनेक चमत्कार सांगतो साहेब. हां ही बाहेर आल्यानंतरचा प्रवास आहे, पण त्याच्या अगोदर असं झालं, आमच्या सगळ्या बॅगा आल्या आणि ज्या बॅगेमध्ये मामा होते मूर्ती होती ती बॅग मिसिंग झाली. अरे बाप. कशामुळं? कारण ती पंचधातूची असल्यामुळं ती मलेशियामध्ये चेकिंगला हे झाली, मिसिंग झाली. आम्हाला तिथं थंडी खूप होती, स्वेटर्स घातले होते लोकांनी, पण मामांची मूर्ती नाही म्हटल्यानंतर, देवाची मूर्ती नाही म्हटल्यानंतर आमची पाचावर धरून बसली. ज्या कामा आम्ही आलोय काम कुठल्या कामासाठी? मूर्ती स्थापनेसाठी आलोय. मुहूर्त तर अजून 3 दिवसावरती आहे. आणि आम्ही मग गेलो, आमची ती बॅग नाही आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं मग हां सांगण्याचं तात्पर्य इथलं पुण्यातलाच माणूस आहे. आमची धावपळ सुरू झाली आणि माझा पेरावा बघून तुमच्या पुण्यातलाच एक तिथं अधिकारी आहे, तो म्हटला, तो हिंदीमध्ये बोलला, आप इंडिया से आहे क्या? तर होय म्हटलं. आमचं मराठी भाषांतर जरा ऐकल्यानंतर मग तू मराठीत बोलायला लागला. तर कुठला आहे तुम्ही? तर मी म्हटलं कोल्हापूरचा आहे, नाशिकचे आहे. तर काय झाले? तर असं आमची मूर्तीची बॅग जी आहे ती मिसिंग झालेली आहे. अरे बापरे. तर कसली होती ती मूर्ती? तर म्हटलं पंचधातूची, म्हणजे त्याच्यामध्ये सोनं, चांदी, तांबं, लोखंड, पितळ, कासं अशा पंचधातूने ती बनवलेली मूर्ती होती. कदाचित त्यामुळंच तुमचं ते कुठंतरी बॅग राहिली असेल, किंवा अमेरिकेला पण गेली असेल, चीनला पण गेली असेल, म्हणजे असं रशियाला पण गेली असेल, किंवा भारतात पण गेली असेल. अरे बापरे म्हटलेत. मग ती परत केव्हा येणार? त्याने इकडे या म्हटलेत. हे बघा म्हटलेत, वेस्टेज बॉक्स, वेस्टेज रूम. म्हणजे इथं म्हणालेत 6-6 महिन्याच्या बॅगा पडल्यात, यांना कोण आईबाप नाही. आणि तुमची तर कुठं म्हणालेत येईल, मिळेल तुम्हाला, येईल तुमची बॅग, पण कधी? महिना लागेल, 2 महिना लागेल, 3 महिना लागेल. अरे बापरे म्हटले, भगवंता केवढं मोठं धर्मसंकट. आम्हाला तर आम्ही आता 9 तारखेला पोहोचलोय, 12 तारखेला तर मूर्ती प्रतिष्ठापना करायची आहे. कसं शक्य आहे? किती परीक्षा देव बघतोय बघा, किती परीक्षा बघतोय बघा देव. आम्ही हताश होऊन गेलो त्यांच्या घरी. न्यूझीलंडमध्ये पोहोचलो, ही आनंद होता, तितकाच आनंद होता, पण त्या आनंदापेक्षा धर्मसंकट खूप मोठं आलेलं होतं. ज्या कार्यासाठी आम्ही गेलोय ती मामांची मूर्तीच, ती बॅगच म्हणतात, ती अधिकारी लोक म्हणतात महिन्यानंतर सापडेल, ते पण बघू 3 महिने पण लागतील. आता त्या ठिकाणी मूर्ती आणायची कुठली? आध्यात्मिकमध्ये केवढी ताकद असते बघा, हे सर्वांनी ज्ञात करण्यासारखं आहे. आमची नामस्मरणाची आध्यात्मिकमध्ये जाऊन आम्ही डोकावून बघितलं. नामस्मरणाची आम्ही पातळी वाढवली. आम्ही पाणी पित होतो ते आम्हाला कडू लागत होतं, त्या भक्तांना पण. आम्ही घराच्या बाहेर जोपर्यंत मामा येत नाहीत तोपर्यंत आम्ही बाहेर पडलो नाही. भगवंता म्हटलं, मामा
तुम्ही आदमापुरात राहायचं आहे, पण सूक्ष्म रूपात तुम्ही या भक्ताच्या घरी यायचं आहे. तुम्हीच दृष्टांत दिला आहे आम्हाला आणि तुम्हीच पुढे आहात म्हणून आम्ही आलो आहात. तुम्ही मागे राहू नका मामा. माझे हे सांगताना सुद्धा डोळ्यात पाणी येतंय खरंच, कारण तो प्रसंग जो होता ना तो खूप कठीण होता साहेब. हताश झालो होतो आम्ही. भेटली कधी मूर्ती सापडली? आम्हाला अन्न गिळत नव्हतं, आम्हाला अन्न कडू लागत होतं. तर चमत्कार असा 12 तारीख उद्या, तर आज 11 तारखेला आम्हाला असं कळालं की तुम्ही जे म्हणताय त्या वर्णाची बॅग आम्हाला सापडलेली आहे, ती बघा. आणि येऊन बघताव तर काय, उद्या मूर्ती स्थापना आहे म्हणतात, मामा आलेत आणि त्या ठिकाणी मूर्ती स्थापना झाली. विशेष म्हणजे तिथल्या लोकांनी इतका सपोर्टिंग केलं. ते फॉरेनर असून सुद्धा तिथली लोक आपल्या हिंदू धर्माप्रमाणे वागलेत. त्यांनी पायजमा घातला, एका फेट्याची 3-3 फेटे केले आम्ही. आणि त्यांना तिथल्या लोकांना, न्यूझीलंडच्या लोकांना सुद्धा फेटे बांधलेत. म्हणजे आपल्या भारतीय वेशामध्ये न्यूझीलंडच्या लोकांनी तिथला पेहरावा केला होता, भारतीय पेहरावा केला, हे विशेष. आणि मोठा TV लावला होता, त्याच्यावरती सगळे इथले कार्यक्रम दाखवलेत. किंबहुना आप्पाच्यावरचे, पट्टणकोडोलीचे, आपल्या खंडोबाचे, जेजुरीचे, आदमापूरचे. आणि हळदी, आपल्या कार्यक्रमामध्ये हळदी उडवली जाते, भंडारा उडवला जातो, तिथं टर्मरिक म्हणतात. तिथं महाग आहे खूप. तर एवढा मोठा तुम्ही ते टर्मरिक उडवतात, हे म्हणजे त्यांनी इंग्लिशमध्ये विचारत होते आणि माझं मराठी भाषांतर चालू होतं आणि ते त्यांना सांगत होते. म्हणजे हे लोक आमच्यापेक्षा श्रीमंत आहेत. हे औषध एवढं उडवतात, टर्मरिक म्हणजे ते औषध समजतात, त्यांच्यासाठी ते औषध आहे. म्हणजे एवढं उडवणारे हे एवढे कसले गर्भश्रीमंत लोक आहेत आणि यांना इन्फेक्शन होत नाही काय? आणि एवढा क्राऊड, एवढा गोळा कसा होतो? लाखानं लोक गोळा कशी होतात? मग सांगितलं हे अध्यात्म एवढं मोठं आहे, या अध्यात्म एवढी ताकद आहे म्हणून 18 पगड जातीची लोक या भंडारा सोहळ्यामध्ये एकत्र होतात आणि तो कार्यक्रम सहज, कुठलाही अनुचित न प्रकार घडता चांगल्या पद्धतीने पार पडतो. मी जसा गेलो, जशी माझी परीक्षा जाताना होती तशी येताना परीक्षा होती. जाताना त्या परीक्षेमध्ये मामाने मला पास केले, माझ्या देवाने, माझ्या नाथाने, माझ्या विठ्ठलबीर देवाने. तसं येताना हे सुद्धा त्या परीक्षेतनं मला, त्या दिव्य परीक्षेतून मामाने मला पास केलं. मामांच्या मनात होतं म्हणूनच ते तिथपर्यंत तिथंपर्यंत पोहोचलो. माझ्या इच्छेपेक्षा मामांची इच्छा काय आहे त्याच्यावरती तो प्रवास इथपर्यंत झाला. तुम्ही काठीचा उल्लेख केला, तुम्ही त्याला राजदंड असं म्हणता. काय आहे या काठीचे, या राजदंडाचं महत्व काय आहे तुमच्या वंश परंपरेसाठी? हा राजदंड नव्हे, हा धर्मदंड आहे. हा धर्म प्रसारणासाठी हातामध्ये घेतला जातो. माझ्या अगोदर माझ्या वडिलांच्या हाती होता, वडिलांच्या अगोदर त्यांच्या वडिलांच्याकडे म्हणजे माझ्या आजोबांच्याकडे होता. म्हणजे जो भाकणूक करतो त्याच्याकडे हा राजदंड दिला, म्हणजे धर्मदंड दिला जातो. आता मी भाकणूक करत असताना ज्यावेळी माझा मुलगा त्या पदावरती जाईल, धर्म प्रसारणासाठी भाकणूक करण्यासाठी ज्यावेळी पात्र होईल, त्यावेळी माझ्याकडून तो माझ्या मुलग्याला दिला जाईल. अजून एक महत्वाची आणि चमत्कारिक गोष्ट म्हणजे मामांच्या प्रत्येक मंदिरामध्ये असेल किंवा आप्पाची वाडीच्या मंदिरामध्ये असेल की तो म्हणजे खांब. तर त्या खांबाचं काय रहस्य आहे? मेतकेमधल्या मंदिरातला तो जो खांब आहे, त्या खांबाचं काय नक्की रहस्य आहे? जशी चांगली, जशी दैविक शक्ती आहे तशी बाह्य शक्ती पण आहे. आणि या बाह्य शक्तीनं समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवलेली होती. बघा, हा मामाने काय केलेलं आहे, आपली कार्यप्रणाली ज्यावेळी चालू केली त्यावेळी अंधश्रद्धेला पूर्ण गाडून टाकण्यासाठी त्यावेळेला मांत्रिकांची आणि बुवाबाजी फार फोपावलेली होती. आणि अशा लोकांच्या नादी लागून समाज बळी पडू नये म्हणून मामाने एक कार्य केलं त्याच्यावरती. कारण या नादाला लागून लोक समाजामध्ये एक वेगळी प्रतिमा निर्माण झालेली त्यावेळी बघायला मिळत होती. म्हणून मामाने काय केलं, आपल्या हातानं मेतक्यामध्ये असा एक खांब निर्माण केला की त्या खांबाला वेढे दिल्यानंतर आपल्यामध्ये असणारी वाईट प्रवृत्ती, मग ती भूतबाधा असू दे, पिशाच असू दे, कर्णीबाधा असू देत, त्या खांबाला वेढे दिल्यानंतर ती आपोआप जाती.
एक खांब कैलासात, मामा सांगतात एक खांब कैलासात आणि दुसरा खांब मेतक्यात, याच्याशिवाय दुसरा खांब या पृथ्वी तलावरती नाही. म्हणून तो खांब मामाने स्वतःच्या हस्ते मेतक्यामध्ये स्थानापन्न केला, ज्याचं दर्शन घेतल्यानंतर माणसाच्या असणाऱ्या अंगामध्ये वाईट प्रवृत्ती निघून जातात, अशी एक भावना आहे, अशी एक श्रद्धा आहे. आणि 2 महिन्यापूर्वी मी गेलो होतो आदमापूरला. मी त्या खांबाला मिठी मारल्यानंतर खरंच ती एनर्जी निर्माण. आजूबाजूला एनर्जी निर्माण होते की जे काही निगेटिव्हिटी आहे ती Excellent. सगळी निघून जाते. अगदी बरोबर आहे. माणसाच्या मनामध्ये असणाऱ्या निगेटिव्ह म्हणजे प्रपंचामुळे आलेली ग्लानी, धर्मसंकट, विविध समस्याने ग्रासलेले असतात. माणसाचा प्रपंचामध्ये अनेक प्रश्न असतात आणि असं म्हटलं जातं की जिथं विज्ञान हात टेकतं आणि तिथं आध्यात्मिक ताकद निर्माण होती. म्हणून त्या खांबाला जर नुकता परिस्पर्श जरी झाला तरी आपलं अंतर्मन जे आहे ते शुद्ध होतं आणि आपल्या असणाऱ्या पाठीमागे आणि पुढं असणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचण्या त्या मामांच्या खांबाला स्पर्श केल्यानंतर निघून जातात. महाराज, अजून एक प्रश्न मला तुम्हाला असं विचारायचा होता की 2018 मध्ये मामांची सिरियल आली, त्यामुळे बऱ्याच लोकांना किंवा महाराष्ट्रात देवाऱ्यापर्यंत बाळूमामा पोहोचले. आता माझ्या आजी आजोबांना पहिल्यापासूनच बाळूमामांबद्दल माहिती होतं, त्यामुळे माझ्यापर्यंत ते पोहोचलं. पण बऱ्यापैकी आता असं होतं की उदाहरण सांगतो की आता समजा लीलाधर मामांची पूजा करत असेल आणि लीलाधरचं खूप चांगलं झालं, तर मग त्याच्या आजूबाजूच्या सगळ्यांना असं वाटतं की आता आपण पण मामांची पूजा करावी आणि आपल्याला पण काहीतरी मिळेल. पण लीलाधरची भावना ही खूप सात्विक असते, त्यांना ते सात्विक भावनेने केलेलं असतं म्हणून लीलाधरला मिळतं. पण मग बाकीची लोक लीलाधरला मिळालंय म्हणून येतात. आणि मग मला असं आता जाणवलं, स्वामी समर्थ असतील किंवा ज्योतिबा असेल किंवा बाळूमामा असेल, ह्या बऱ्याच ठिकाणी युवकांची क्रेज वाढत चाललंय. तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अगदी बरोबर. विशेष करून आत्ता म्हणेल कलियुगामध्ये बाळूमामांच्या विषयी तरुण पिढीला लागलेलं एक मोठं वेड आहे. हो. तर याचं कारण का सांगतो तुम्हाला, ऐकून घ्या. आता ही युग कसला आहे? कलियुग. कलियुग आहे. याच्यामध्ये जो चमत्कार, जिथे चमत्कार तिथे नमस्कार. काय आहे? जिथे चमत्कार तिथे नमस्कार. आपलं बाळूमामा देवस्थान हे स्थापन कधी झालं? कलियुगामध्ये झालेलं आहे. बाळूमामांना बघितलेली लोक अजूनही हयात आहेत. बाळूमामाने केलेले चमत्कार जे आहेत ते बघितलेले लोक अजूनही आहेत. लक्षात आलं का बघा. आणि ते लोकांच्या माध्यमातून ऐकले जातात, दाखवलेले जातात. म्हणून बाळूमामा देवस्थान हे स्थापन झालं. कधी झालं? कलियुगामध्ये झालं. कलियुगामध्ये हे देवस्थान स्थापन झालेलं असल्यामुळं ते लोकांनी चमत्कार बघितलेले आहेत, ऐकलेले आहेत, त्याची प्रचिती आलेली आहे. आता आपण जर सत्ययुगातलं जर सांगायला लागलो तर ते काल्पनिक वाटतं. बघा, ते काल्पनिक वाटतं, पण हे काल्पनिक वाटत नाही. का काल्पनिक वाटत नाही? कारण की लोक सांगतात, तिची प्रूफ आहे. आता आमच्या आजीनी ज्या हयात आहेत त्यांनी स्वतः बाळूमामाने बघितलेलं आहे. स्वतः आमच्या आजीनं बाळूमामाला भाकऱ्या करून घातलेल्या आहेत. आंबाड्याची भाजी खाली बाळूमामाने करायला सांगितली. मग ती बघितलेलं आहे, ते सांगतात, ते आम्ही ऐकतोय ना. कारण ती बघितलेली व्यक्ती जे आहेत ते आता हयात आहेत. मग माझ्याकडून तुम्हाला, तुमच्याकडून अनेकांना, यामुळे तो प्रसार वाढला मामांचा. आणि कसा आहे, प्रसार वाढला म्हणण्यापेक्षा मामांची प्रचिती एक येते. होय. कारण मी मगाशीच सांगितलं, जगत कल्याणासाठी, साधू संतांच्या रक्षणासाठी, दीनदुबळ्यांच्या कल्याणासाठी, धर्मरक्षणासाठी मामांचा हा अवतार आहे. कळलं काय? आणि मामांचं एक वाक्य आहे, अरे तुम्ही माझ्याकडं याल आणि तुम्हाला मी न द्याल असं कधीच होणार नाही. जशी तुमची भक्ती, जशी तुमची सेवा, जसा तुमचा धर्म, तसा मी तुम्हाला पावेल. मग आपण कशा पद्धतीने भक्ती करायची आहे, कशाप्रमाणे आपण भाव ठेवायचा आहे, त्याच्यावरती कुठलाही देव असेल. आता मी मामांचा सेवक आहे, मी मामांचं सांगणार. काय कुठल्याही देवाला, स्वामींच्याकडे जावा, ज्योतिबाकडे जावा, बिरोबाकडे जावा, हलसिद्धनाथांच्याकडे जावा, तुम्ही ज्या भावनेनं जाल त्या भावनेनं तुम्हाला देव फळ देणार. मग मामांना बघितलेली लोक आहेत, अजून सुद्धा मामांना बघितलेली लोक आहेत. मामांचा अनुभव घेतलेले लोक आहेत. मग देवाला बघितलेले लोक असल्यामुळे ते लोक सांगतात आणि ती प्रचिती सर्वांना यायला लागलेली असल्यामुळं
पुन्हा नुकतं तरुण पिढीला नाही तर सर्व समाज वर्गाला 18 पगड जातीला मामांच्याकडे येणारा जो हा भक्तवर्ग आहे, फक्त हिंदू पुरता हा देव फक्त हे परिचित नाही आहे, तर जातीच्या पलीकडे मुस्लिम जातीची पण लोक येतात, ख्रिश्चन जातीची पण लोक येतात आणि हिंदू धर्माचा तर जनसागरच आहे. त्याच्यामुळे तरुण वर्ग जो आहे त्याने कशा पद्धतीने भक्ती ठेवायची ते त्याच्यावरती अवलंबून आहे, त्यांच्यावरती अवलंबून आहे. आणि मीच म्हणे जसा ज्याचा भाव तसा त्याला देव पावणारच. आता एकीकडे भक्ती वाढते, मंदिरात गर्दी होते, म्हणजे कुठल्याही मंदिरात लोक देवभोळे होतात, लोक देवावर विश्वास ठेवतात, देव त्यांचा कल्याणकारी आहे असं म्हणतात. पण दुसरीकडे असा वर्ग असतो की अजिबात देव मानत नाहीत, कुठलाच देव मानत नाहीत, ते श्रद्धा अंधश्रद्धा याच्यात वादात पडत नाहीत. ते म्हणतात की देव नाहीये, आमची श्रद्धा नाहीये, तू तुझ्या कर्मावर विश्वास ठेव, तू कोणाच्या पाया पडू नकोस, तू चांगले कर्म कर. अशा माणसासाठी तुम्ही काय सांगता की नक्की देवावर विश्वास ठेवावा की नाही ठेवावा, की त्याला कुठली प्रचिती येऊ देत, की त्याचा साक्षात्कार होऊ देत, अशा लोकांना तुम्ही काय सांगता? अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय. बघा, भारतामध्ये मोठमोठी मंदिर जी आहेत, 12 ज्योतिर्लिंग आहेत, पंढरपूरचं विठ्ठल मंदिर जे आहे हे कुणी माणसानं बांधलेलं आहे का? कुणी माणसानं बांधलेलं आहे? जे असे धर्माला आणि देवाला न मानणारी जी लोक आहेत ती अशी लोक स्टेटमेंट करतात, ती लोक अशी विचार करतात. आता अंबाबाईचं महालक्ष्मीचं जे देऊळ आहे आपल्या कोल्हापुरात, हे कुठल्या माणसानं बांधलेलं आहे का? काय कुठल्या इंजिनियरनं बांधलेलं आहे? त्यावेळची जी मंदिर जी स्थापन झालेली आहेत त्या लोकांना त्याची प्रचिती आल्याशिवाय हे उभा राहिलेलं आहे का? मग आता ऐका, मी मगाशी सांगितलेलं आहे, नाण्याला 2 बाजू असतात. नाण्याला 2 बाजू असतात. जर नुकतं चांगलंच जर चाललं त्याला महत्व आहे का? कोणतरी तुम्हाला नावं ठेवणारा पाहिजे ना, कोणतरी तुम्हाला तुमच्या अंगावरती शिंतोडे उडवणारा पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही शर्ट बदलणार नाही. कोणतरी तुमच्यावरती थुंकणारा पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही आंघोळ करणार नाही. कोणतरी नावं ठेवणारा पाहिजे, त्याच्याशिवाय तुमची प्रचिती येणार नाही. असे मामांच्या वेळी सुद्धा झालेला आहे. मामांना सुद्धा विरोध करणारे काही विघ्न संतोषी लोक त्यावेळी सुद्धा होती. त्याच्याशिवाय तुमचा हत्यार निघत नाही ना बाहेर. तुमच्यावरती हल्ला होणार आहे म्हणून तुम्ही ब्रह्मास्त्र काढणार, आणि त्यावेळी तुमच्याकडे ब्रह्मास्त्र आहे हे जगाला कळणार. लक्षात आलं का बघा? तर अशा म्हणणाऱ्यांसाठी एक माझा संदेश आहे, ज्यांना देव कळला नाही त्यांना देव हे म्हणजे काय कळणारच नाही, त्याला धर्म हा कळणारच नाही. मला ज्यावेळी मी न्यूझीलंडच्या प्रवासमध्ये होतो त्यावेळी जे लोक जे धावून आलेत ते माझ्याशी मामाच होते. मी त्यांना देवच समजतो. मी जे तिथून पास झालो ही माझ्या कौशल्यानं पास नाही झालो, ते माझ्या भगवंताच्या कृपेने मी पास झालो. अशी म्हणणारी जी लोक आहेत ते आध्यात्मिक आहेत. आणि फक्त कोइन्सिडन्स म्हणतात, कोइन्सिडन्स म्हणतात. मी जे श्वास घेतोय तो मी माझ्या भगवंताच्या जीवावरती घेतोय. मी देव मानणारा आहे. आणि जे असे म्हणतात मी जे श्वास घेतोय तो मी माझ्या ताकदीवरती घेतोय, माझ्यावरती घेतोय, त्यांच्यासाठी नक्कीच देव नाही आहे. जो देव मानत नाही त्याच्यासाठी देव बिलकुलच नाही आहे. आणि जे देव मानतात सर्वस्वी तो अंतर्मनाने शुद्ध असतो. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, भीती ही कुठल्या तरी प्रकारची पाहिजे. आता मला भीती कुणाची आहे? मला आध्यात्मिक धर्माची भीती आहे. त्यामुळे मी चाकोरीत राहतो, त्या पद्धतीने वागतो. ते माझ्या शरीराला वळण पडलेलं आहे. मी देवाला भीतो, मी धर्माला भीतो, त्याच्यामुळे मी कुठे व्यसन करू शकत नाही. आणि जे देवाला नाही भिणारे आहेत, जे धर्माला नाही भिणारे आहेत, ते कुठल्याही थराला जाऊ शकतात, ते काही कर्म करू शकतात, ते मदिरा पिऊ शकतात, कुठल्याही प्रकारचं वर्तन करू शकतात. आणि अशा प्रकारची लोक देवाला मानत नाहीत. म्हणजे यांच्यावरती कुठल्याही प्रकारचं समाजाचं आणि देवाचं आणि धर्माचं बंधन नाही. म्हणून ते असे जे विचार पिपासू लोक आहेत ते आमच्या देवाला आणि धर्माला नावं ठेवतात. आणि तुमचं नाव बऱ्यापैकी आता भाकणुकीचा मगाशी तुम्ही विषय काढला, तर कृष्णात डोने नाव हे ज्यावेळेस कुणाकडून कळतं त्यावेळेस एकच वाक्य पुढून येतं की भाकणूक काय. तर मला हाच प्रश्न विचारायचा होता की
असं आता तुम्ही एक तरुण आहात आता पण, तर असं वयाची कोणता टप्पा होता की ज्या टप्प्यामध्ये तुम्हाला कळायला लागलं की हा मी जे म्हणतोय किंवा मी जे सांगतोय ते खरं होतंय, असं तुम्हाला कधी जाणवायला लागलं? नाही, मी नाही सांगत सर. हम्म. हा भ्रम आहे लोकांच्या डोक्यात. मी नाही सांगत. बर. मी मगाशी सांगितलंय की मी सेवक आहे हो. हम्म. मी माध्यम आहे. करता कोण आहे? देव आहे. करते हलसिद्धनाथ आहेत, विठ्ठल बिरदेव आहेत आणि सर्वस्वी बाळूमामा आहेत. मी सांगतोय म्हणजे खरं होतंय असं नाही आहे. मग तुम्ही कोणत्या वयापासून भाकणूक करायला सुरुवात केली? हा, सो इज गुड. मी वयाच्या 16 ते 17 वर्षापासून भाकणूक करतोय सर. ती भाकणूक म्हणजे काय असते, काय काय करावं लागतं त्यासाठी? ते तुम्हाला कधी कळलं की असं असं होऊ शकतं किंवा असं ती प्रचिती आली तुमच्याकडे? नाही, कसं आहे, हे कामच आहे आमचे वंश परंपरागत. ज्यावेळी हा राजदंड, हा मापदंड ज्यावेळी वडिलांनी माझ्या हातात दिला आणि सांगितलं की आता बाबा तुम्हाला हे कार्य, दैविक कार्य, धर्मप्रसारणाचं कार्य करायला पाहिजे, तर ते बाळकडू जे आहेत ते लहान वयापासूनच दिले गेले होते वडिलांच्या माध्यमातून. आणि माशाच्या पिल्याला काय पोहायला शिकवायला लागत नाही, तसं ते माझे मनुष्य जातीतले जे माझे गुरु आहेत, वडील बाबूराव कृष्णा डोणे, याने ते बाळकडू मला दिलेलेच होते. आणि ज्यावेळी संचार ज्यावेळी माझ्या अंगामध्ये भरला वयाच्या 16-17व्या वर्षापासून, त्यावेळीपासून मी छोट्या मोठ्या भाकणुक्या करत होतो. आता आपण 2025च्या भाकणुकीबद्दल तुम्हीच आम्हाला सांगा की अशी काही उदाहरणं आहेत की तुम्ही एखादी भाकणूक केली आणि ती जगामध्ये सत्यात आली किंवा भारतात सत्यात आली, महाराष्ट्रात सत्यात आली, अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील का? हां, आता नक्कीच. कसं आहे सर, भाकणूक हा विषय फक्त आपल्या राज्यापुरता नाही आहे, महाराष्ट्रापुरता नाही आहे, भारतापुरता मर्यादित नाही आहे. तर ती भाकणूक जी आहे, म्हटलं जातं ते तुम्ही प्रत्यक्षात या की पापमोचनी एकादशीला मामा स्वतः अवतरणार आणि जगाचं पंचांग सांगणार. वाचणार. बघा, पापमोचनी एकादशीला मामा जगाचं पंचांग वाचणार आणि त्यावेळी लाखो भक्त असतात. मग भाकणूक म्हणजे काय? तर पाऊस पाणी, पीक पाणी, समाजकारण, अर्थकारण, दहशतवाद, राजकारण, या सगळ्या गोष्टीचं मामा जगासमोर ते सगळे मांडत असतात. आणि होणाऱ्या घटनेची ते चाहूल अगोदर मामा देत असतात, नाद देत असतात की असं असं थोडंसं घडणार आहे, तेव्हा तुम्ही शाबूत राहा, तुम्ही कसं वागायला पाहिजे. भाकणुकीच्या माध्यमातून, या भविष्यवाणीतून हा संदेश दिला जातो. तात्पर्य असं की भाकणूक आपली 27 मार्चला झाली होती, आता पापमोचनी एकादशीला, आणि त्याच्यात नंतर 2 दिवसानंतर मामांच्या भाकणुकीमध्ये स्टेटमेंट होतं की वादळ भूकंप यानं जगाची उलतापालत होईल. 2 दिवस अगोदर भाकणूक झाली होती, स्टेटमेंट आलं होतं. आणि 2 दिवसानंतर म्यानमार असेल, मलेशिया असेल, जी देश आहेत ना, त्याच्यामध्ये खूप मोठं वादळ झालं, बिल्डिंगा कोसळल्या, भूकंप झाला, त्सुनामीसारखा पाऊस झाला आणि पत्त्याच्या बंगल्यासारख्या पत्त्याप्रमाणे बंगले कोसळलेत, हाहाकार माजला. मग कसं असतंय, धरण फुटायच्या अगोदर आपण बांध घातला पाहिजे. तर याच्यासाठी ही भाकणूक आहे. तुम्ही काश्मीर बाबत पण आतंकवादी हल्ल्याबद्दल तुम्ही सांगितलं होतं. हां, तर तेही खरं झालं बऱ्यापैकी. ते काय होतं म्हणजे तुम्हाला, म्हणजे ते कसं? विस्तृत मध्ये फक्त आम्हाला सांगा. नाही, मी काय म्हटलं, मी नाही सांगत भाकणूक हो. मामांचं- भाकणूक हे मामा योग सिद्धीद्वारे सांगतात आणि तो अभ्यास आम्ही करायचा असतो. मग आता बघा काय झालं की भारत पाकिस्तान यांचं छुप्प युद्ध होईल. हे छुप्प युद्धच आहे, चालू आहे. मग आपण ऐकतो पण त्याप्रमाणे वागतो काय? आपण तशी सिक्युरिटी ठेवतो काय? मामाने सांगितलं की भारत पाकिस्तान यांचं छुप्प युद्ध होतील, येतील अतिरेकी लोक येतील, घोटाळा करतील. मग ते घोटाळा करूच पण आपण गप बसायचं का? मग या भाकणुकीच्या माध्यमातून ते मामा सांगतात अशा पद्धतीने, मग आपण तशा पद्धतीने वागलं पाहिजे हो. आता मामा सांगतात उन्हाळ्याचा पावसाळा होईल, पावसाळ्याचा उन्हाळा होईल, मग आपण तशी तजवीज करायला नको का? पाण्याची व्यवस्था करायला नको का तशा पद्धतीने करायला? मग हे सांगून ठेवतात की मामा की धोक्याची चावल पुढे आहे, अशा प्रमाणे आपल्याला ते वागायला पाहिजे. भविष्यवाणी म्हणजे काय?
तर आता बऱ्यापैकी असं म्हटलं जातं की 2025 हे वर्ष सगळ्यांसाठीच कठीण राहिलंय. म्हणजे असं म्हटलं जातं की एकतर 25 मध्ये एखाद्याचं खूपच कल्याण होईल, नाहीतर एखाद्याची पूर्णच बरबादी होईल. आता 6 महिने होऊन गेलेत 2025 मधले, तर प्रेक्षकांना पण ऐकायला आवडेल की 2025चं पुढचं वर्ष कसं असणार आहे, तुम्ही सांगू शकाल? कसं आहे, आत्ता ही भाकणूक सांगण्याची ही वेळ नाही आहे. नाही तरी एक नाही तेच ते अगोदर सगळे स्टेटमेंट सर आलेले आहेत. तुम्ही मोजक्या गोष्टींच्या विषयावरती हात ठेवला म्हणून मी तुम्हाला ठळक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्याचं सुद्धा हे वर्ष कशा पद्धतीचं असणार, पीक पाणी, पाऊस पाणी, कळलं काय, जागतिक स्तरावरती राजकारणाच्या गोष्टी कशा असणार, याच्या सुद्धा ते दाखला दिलेले आहेत. ते कसं आहे, ते माझ्या तोंडून ऐकण्यापेक्षा ते तुम्ही प्रत्यक्षात तुम्ही यूट्यूबला सुद्धा बाळूमामांची भाकणूक म्हणून जर टाकला, त्याच्यामध्ये तुम्हाला ते ऐकायला मिळेल. कारण आत्ता सांगणे हे तो विषय योग्य वाटत नाही. की अशी काही उदाहरणं आहेत? कसं आहे बघा, मला वाटतं 1990च्या दशकामध्ये ज्यावेळी आमचे वडील भाकणूक करत होते, त्यावेळी एक विषय भाकणुकीमध्ये यायचा की 18 तऱ्हेचा आजार येईल, डॉक्टर लोक हात टेकतील, गावोगावी कुलप पडतील, लोक भाकणूक झाल्यानंतर खोळ्यात काढत होते सर. 18 प्रकारचा आजार, डॉक्टर लोक हात टिकतील आणि खेडोपाडी शहरं ही बंद पडतील. एवढं तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आणि डॉक्टर लोक कशी का हात टिकतील? तर बघा, कोरोनासारख्या आजारानं धुमाकूळ गाठला, डॉक्टर हात टेकलेत, निश्चितच त्याच्यावरती आपण हमी देणार असं औषध सापडलेलं आहे का? मग डॉक्टरांनी हात टेकले का नाही? हे भगवंतानं माझ्या अगोदरच सांगून ठेवलेलं होतं. हे तुम्ही ते वाचून बघा, ऐकून बघा. गावोगावी कुलपं पडलीत, गावांच्या विशी बंद पडल्या. मग मला सांगा, विज्ञान निर्माण करणारी ही माणसंच आहेत, पण ज्यावेळी विज्ञान हात टेकतं तिथं भगवंताची आणि आध्यात्मिक ताकद उभी राहते. असा हा विषय. आम्ही अशा काही व्यक्तिविशेष पण काही भाकणुकी ऐकल्या होत्या की जसं तुम्ही म्हटलं की सातारच्या गाडीवर फुलं पडतील आणि तसंच झालं की त्यानंतर उदयन महाराज निवडून आले, असं काही झालं होतं? कसं आहे, ही व्यक्तिगत भाकणूक नाही आहे सर. प्रथम कारण साताऱ्याचं जे घराणं जे आहे हे छत्रपतींचं घराणं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ती गादी आहे. त्या गादीवरती असणारं ते स्टेटमेंट आहे, ती भविष्यवाणी. त्या भविष्यवाणीला अनुसरून, त्या छत्रपती घराण्याला अनुसरून असणारी ती जी काय भविष्यवाणी आहे ती आता सत्यात झाली. बस. आता आपले जे कोणी प्रेक्षक आहेत जे हा पॉडकास्ट बघतायत, कदाचित त्यांना आता नवीनच मामांबद्दल कळलं असेल, तर ज्यांना आता नवीन कळालंय तर त्यांनी मामांना कशा पद्धतीने आत्मसात करावं किंवा त्यांना कशी प्रचिती येईल मामांची? त्यांना जर मामांना गुरु मानायचं असेल तर त्यांनी कसं मानावं? हा, नक्कीच तो त्यांच्या श्रद्धेचा भाव आहे. नक्कीच मी तर म्हणे, जीवनामध्ये येऊन एक वेळा का असणं अवश्य काशी करावी, पंढरपूरला जावं. मी तर म्हणेन, जीवनामध्ये येऊन तुम्ही काशीही करा, पंढरपूरलाही जा, पण एक वेळा का अवश्य होऊन जीवनामध्ये आदमापूरला यावं, मामांचं दिव्य असं दर्शन घ्यावं, समाधी बघावं, कपाळ भरून भंडारा ल्यावं, जेणेकरून आपलं भाग्य उजळेल. मामांचा पोट भरून प्रसाद घ्यावा आणि नक्कीच तुम्हाला ते दिव्य दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या जीवनाचं, मामांचं दर्शन घेतल्यानंतर जीवनाचं सोनं हे नक्कीच होणार. आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला इतकं समाधान वाटणार. तुम्ही बघा जाऊन साहेब, खरंच सर बघा, जीवनामधून एक वेळा कास नाही येऊन आदमापूरला यावं आणि मामांचं दिव्य दर्शन घ्यावं. मित्र म्हणेन, नक्कीच तुम्ही मामांना आपलं केल्यासारखं तुम्हाला वाटेल आणि मामा तुम्हाला सुद्धा आपलंसं करेल. तुमच्याकडे अशी काही उदाहरणं आहेत का की लोकांची, की त्यांना प्रचिती आली किंवा त्यांना काहीतरी साक्षात्कार झाला तुमच्या सानिध्यात आल्यामुळे, मामांच्या सानिध्यात आल्यामुळे त्यांच्या आयुष्यातलं विघ्न दूर झालं वगैरे, अशी काही उदाहरणं आहेत? सांगतो. एक साताऱ्यामधलं उदाहरण आहे. एक परवाचंच एक उंचापुरी मुलगी होती, आपल्या धनगर समाजामधलीच होती, मीडियामधली आहे ती. मलाही आश्चर्य वाटतं. मी जसा देवाला मानणार आहे तसा विज्ञानही मानतो, नाहीच नाही. विज्ञान हे एक देवच आहे.
कारण ती निर्माण करणारी ही माणसंच आहेत, देवानंच निवडलेली आहेत. तर तिथे एक कार्यक्रम होता मीडियामध्ये, आणि मीडियामध्ये कार्यक्रम असल्यानंतर मामांचा भंडारा उत्सव होता त्यावेळी, अशा भक्तांनी मिळून केला होता. आणि त्याच्या निमित्तानं अनेक लोक खेड्यापाड्यातून आलेले होते. एक गरीब कुटुंबातली एक मुलगी होती, धनगर समाजातली, उंचापुरी मुलगी, सुंदर मुलगी होती, खरंच सांगतो तुम्हाला. आणि त्याच्या पोटामध्ये एक गाठ झालेली होती. साताऱ्याच्या आणि मला वाटतंय इतर सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुम्हाला पुण्यामध्ये असणार जे रुबी हॉस्पिटल आहे तिथं जाऊन तुम्हाला हे ऑपरेशन करावं लागणार, आणि त्या ऑपरेशनचा किमान खर्च 5-6 लाख रुपये आहे, असं ते आल्यानंतर ते भक्त सांगायला लागलेत. त्यावेळी आमचे वडीलसुद्धा होते, आणि ते आमच्या वडिलांना सांगत होते. मी तिथं शेजारी होतो. आमचे वडील म्हटले, अरे बाळ म्हटले, डॉक्टरांनी सांगितले म्हटल्यानंतर ते ऑपरेशन करून टाकायला पाहिजे, करून घ्यायला पाहिजे. आता त्याला देव काय करेल, तुझी गाठ तर एवढी दिसती, तुम्हाला ही गोष्ट पटणार नाही, पण मी दाखल्यासहित तुम्हाला दाखवू शकतो. या वेळेला तुम्ही फोन करणार का त्यांना? फोन करणार? किंवा आता तुम्ही सांगताय तुम्ही म्हटल्यानंतर खरं असेल. तुम्ही सांगा, हां, करू. खरं असेल नाही आहे म्हणून तुम्ही स्वतः प्रत्यक्षात त्याला बघताना विचारावा. आणि ते म्हटले की तुम्ही भंडारा टाका मामांचा, पुढं काय होतं ते होऊ देत. मामांची खरंच आपल्यावर कृपादृष्टी असेल तरी गाठ विरघळून जाईल. मामांचा खरंच आपल्यावरती कृपादृष्टीचा आशीर्वाद असेल तर ती गाठी विरघळून जाईल. आमचे वडील म्हटले विनाकारण देवावरती ठेवू नका. आमचे वडील म्हटले तसं नसते, असं नाही, आमच्याकडे तेवढी ताकद नाही पैशाची. मुलगी फार सुंदर होती, देखणीपान होती, उंच्यापुरी होती. मला तर अंतर्मनात तिची कळकळ वाटत होती. मामांना म्हटलं, मामा खरोखर तुमचा महिमा दाखवा आणि ह्या गरिबाला सहाय्य व्हा. रिअली सांगतो तुम्हाला सर, 1 महिना 1.25 महिन्याचा भंडारा मामांच्याकडनं मागून घेतला. मामा हा भंडारा खाऊ देत. त्यांना सांगितलं हा भंडारा घ्या, तीर्थ करून घ्या आणि भंडारा त्या पोटावरती टाका. खरंच सांगतो तुम्हाला 3 ते 4 महिन्यात ती जी गाठ होती ती गाठ विरघळून गेली. ताजं उदाहरण आहे. तुम्हाला नाही पटणार, डेफिनेटली पटणार नाही, पण फोन लावा त्या भक्तांना. मी फोन देतो, तुम्ही त्यांच्याशी बोला. ती अजूनही मुलगी देवदर्शनला येते. त्या मुलगीचं लग्नसुद्धा आत्ता झालं सध्या. मलाही विश्वास बसत नाही, पण ती पोटातली कॅन्सरची गाठ कशी विरघळली हे ते माझ्या देवालाच माहिती. म्हणून तरुणाईचा ओढ आणि महापूर आदमापूरला लागलेला आहे. म्हणून त्या भाकणूकमध्ये एक शब्द येतो, आदमापूर हे क्षेत्र प्रति पंढरपूर होईल. म्हणून पंढरपूर सारखी गर्दी रोज आदमापूरला आहे. आता एखाद्याच्या आयुष्यामध्ये, मी आता हा एकदमच जनरलिस्टिक प्रश्न आहे की एखाद्याच्या आयुष्यामध्ये सततच काही ना काहीतरी विघ्न येत असतात, तर ते इंट्युशन्स कसे समजायचे? मग एखाद्या व्यक्तीने की माझ्या आयुष्यात सतत चुकीचं चाललंय, हे कसं ओळखायचं त्यांना? काही लोकांना कळत नाही की ते स्पिरिच्युअल जर्नीमुळे होतंय का कशामुळे होतंय, तर ते त्याने कसं ओळखायचं? नाही, आता अडचणी येतात म्हणजे ते ओळखलेलंच आहे ना त्याने. ज्या अडचणी येतात त्या त्यांना तो ओळखते अंतर्मनानं. आणि मग त्यावेळी देवाचा आधार घेतात. जो देवाचा आधार घेतात, ज्याची जशी भक्ती आहे, मी मगाशी सांगितलं, ज्यानं जसा भाव ठेवलेला आहे तसा वेळोवेळी देव हा त्यांना पावतोच. आणि मी मगाशी म्हटले, जगत कल्याणासाठी मामाने माझा अवतार धारण केलेला आहे. पण त्याला कळतच नसेल की आपण आता कुठल्या देवाचं नाव घ्यायचं, आता कशा पद्धतीने पुढे जायचं, तर मग त्याने काय करावं ना? तो त्याचा वैयक्तिक श्रद्धेचा भाव आहे. कुणी मामांची भक्ती करावी, कुणी कुठल्या देवाची श्रद्धा ठेवावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. बरोबर. कारण भक्तीचे पैलू हे अनेक आहेत. तुम्ही कुठल्या पद्धतीने देवाला मानता. आता मी तर मामांचा आहे, मी विठ्ठलावरती माझं आराध्य विठ्ठल आहे, तुम्हाला मी मगाशी सांगितलं, बिरदेव आहे, हालसिद्धनाथ आहे, मी मामांचा सेवक आहे, मी या दैवतांना मानतो. मग कुणी कुणाला कशा पद्धतीने मानावं हा त्याच्या जीवनातला हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण सगळेच असे लोक नाहीत की जे भक्तीने येतील. ही जी आता सगळी जी चाललीत, भक्तीने येणारे थोडे आहेत आणि मागतकरी हे जास्त आहेत. मग देवाविषयी येणारे कसे आहेत? यात्रेला लोक कसे जातात? हौशे गवशे नवशे. आता बरेच जण
आदमापूरला जायचं, तिथं फोटो काढायचं, सेल्फी काढायचं, मी देवाला आदमापूरला गेलो. किंवा बऱ्याचदा असं होतं की काहीतरी अडचण आली कीच जायचं. अडचण आली की जायचं. मग अशा वेळी देव पावत नसतो. तुमच्या कामाच्या वेळी देवाला आठवण करायची आणि कामाच्या व्यतिरिक्त करायची नाही असं नाही. आता आमचं दैनंदिन जीवन कसं आहे, पहिलं उठलं की जी नित्याची कर्म जी झाली, पहिला आंघोळ केलं की पहिलं देवाचं तोंड बघणे, नामस्मरण करणे, जप करणे, योगा करणे, हे आमचा नित्याचा कर्म आहे. ते व्यसन जडलेलं आहे आम्हाला. मग तसं तुम्ही भक्तीचं व्यसन करा. भक्तीच्या व्यसनाच्या आहारी गेल्यानंतर तुम्ही कुठल्याही व्यसनाच्या आहारी जाणार नाही. तुम्ही कुठल्याही प्रकारची मदिरा घेणार नाही, कुठलेही तुम्ही मावा, तंबाखू, गुटखा ही खाणार नाही. हे आपलं आध्यात्मिक शिकवतं. आध्यात्मिक आपल्याला काय शिकवतं? चांगलं वागायचं, चांगलं कर्म करायचं. मग आपलं कर्म जर चांगले असलेत तर आपल्यावरती वाईट प्रसंग येणारच नाही ना. महाराज, तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे आणि एखाद्याने आपल्या जीवनाचं उद्दिष्ट कसं ओळखावं, ध्येय कसं ओळखायचं, आणि तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे ते जरा सांगा ना. म्हणजे माझ्या वैयक्तिक जीवनाचं उद्दिष्ट, वैयक्तिक आणि एखाद्याने उद्दिष्ट, त्याच्या ध्येय कसं ओळखावं त्याच्या आयुष्यात. माझ्या जीवनाचं ध्येय जे काय आहे, आपला जीवन, माझं जन्म कशासाठी झाला आहे तर धर्म प्रसारणासाठी जन्म झालेला आहे, देवाची सेवा करण्यासाठी जन्म झालेला आहे. आणि धर्म प्रसारणातून समाज प्रबोधन, आपण समाजाचं देणं लागतोय, आपण देवाचं देणं लागतोय. या उक्तीप्रमाणे माझं जीवनाचं ध्येय ठरलं की माझं ध्येय एकच आहे की यातून, या देवाच्या वेडातून, या भक्तीतून एक चांगला समाज निर्माण करायचा. तर आमचा दरबार चालतो. या दरबारात प्रथम आम्ही व्यसन मुक्तीचं काम करतो. मी कुठल्याही मदिरा पिणाऱ्या व्यक्तीला जवळ घेत नाही, तंबाखू खाणाऱ्या व्यक्तीला जवळ घेत नाही. जीवनाचं ध्येय एकच आहे, समाज चांगला सुधारला पाहिजे. मामांनी जी तत्व आपल्याला घालून दिलेली आहेत त्या तत्वावरती मी चालतो. जी नाथांनी जी आपल्याला तत्व घालून दिलेली आहेत त्या तत्वावरती आपण चालतो. मामांचं ध्येय सुद्धा हेच होतं, समाज सुधारणा करणे. मामाने अनेक समाज सुधारणाची कामं केलेली आहेत. अनेक जे अडचणीची लोक होती त्यांना मामाने आपल्या ह्याच्यातून त्यांना पुढे नेलेले आहे आणि तेच आम्ही काम करतो. अंधश्रद्धा निर्मूलन असू देत, व्यसनमुक्ती असू देत, हे काम आहे. भाकणूक सांगणे हे माझं कामच आहे. त्यातून सुद्धा मी समाज प्रबोधन काम करतो. तुम्ही ते पूर्ण ऐका म्हणजे तुम्हाला कळेल. हे माझं जीवनाचं ध्येय आहे. की संत बाळूमामांची समाधी आदमापुरात आहे आणि आता लाखो भाविक तिकडे दर्शनासाठी जातात. तर बाळूमामांनी समाधी घेण्यासाठी आदमापूरच हे स्थान का निवडलं? आदमापूरमध्ये एक मामांचं अतिशय अनेक भक्त आहेत मामांचे, पण त्याहून एक वेगळे भक्त म्हणजे आदमापूरकर भोसले सरकार होते. आणि मामाने ज्यावेळी समाधी घेतली त्यावेळी भोसले घराण्याकडं बाळूमामाने समाधीसाठी जागा मागितली. आणि त्यावेळेला अनेक त्याच्या अगोदर बाळूमामाने सुद्धा गडिंग्लज, भडगाव, औरनाळ, कापशी, मेतके, सांगलवाडी अशा अनेक ठिकाणी भक्तांच्याकडं समाधीसाठी जमीन मागितलेली होती. पण त्यावेळी कुठलेही भक्त पात्र ठरले नाहीत आणि कोण देतो म्हटले नाहीत. पण ज्या वेळेला आदमापूरकर भोसले सरकार यांच्याकडं बाळूमामाने जमीन मागितली समाधीसाठी त्यावेळी तात्काळ त्यांनी हो म्हटलं आणि ते मामांच्या शब्दाला पात्र झालेत. म्हणून मामांची आवड ही आदमापूर विशेष करून होतीच. पण ज्यावेळी सरकार जमीन द्यायला पात्र झालेत, ते भक्त पात्र झालेत, भक्तिवन होते आणि जमीन देतो म्हटल्यानंतर मामाने सुद्धा आदमापुरातच समाधी घेण्यासाठी निवडलं. योग्य आहे असं समजलं. किती साली घेतली आदमापुरात? 1966 ला समाधी मामाने घेतली. महाराज, बरेचसे जण तुमच्याकडे येतात, तुमच्या मार्फत किंवा मामांच्या मार्फत आपण असं म्हणू की त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मग स्वेच्छेने प्रत्येक जण काही ना काहीतरी देणगी रूपात तुमच्या जवळ ठेवत असतो, दरबारात ठेवत असतो. तर मग ह्या सगळ्या देणग्यांचं कशा पद्धतीने व्यवस्थापन? नाही असं कसं आहे, घ्या कसं आहे सर, देणग्या आणि धर्म याच्यामध्ये फरक आहे. जो धर्मातून जो दान करतो, आम्ही कुणाला कधीही काही मागितलेलं नाही, तरी सुद्धा त्यातून जे भक्त दान धर्म करतात त्यांच्यासाठी आम्ही अमावास्याला प्रसाद असतो. अनेक भुकेलेले आहेत त्यांना अन्नधर्म आम्ही करतो. परत आरोग्याचे आम्ही शिबिरं घेतो
आमचे गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम असू देत, अमावास्याचे हे असू देत, म्हणजे जो दानधर्म आलेला आहे तो आम्ही सत्कारमी लावतो. तर एवढं तुम्ही काम करता, एवढं देवस्थानासाठी काम करता, तिथे काम करता, या सगळ्या व्यापातून तुम्हाला राग येतो का, किंवा राग आल्यासारखं वाटतं का, की याचा नको वाटतं हे सगळं आता? नाही नाही, नको असं नाही असं वाटत, पण थोडासा राग आल्यासारखा वाटतो. केव्हा वाटतो सर ना, ज्यावेळी लोक आम्हाला फोन करतात त्यावेळी ते म्हणतात, हां मी आदमापुरात आलो आहे आणि मी येऊ काय. आता मला सांगा, बोलणाऱ्यानं काय बोललो आहे की मी आदमापुरात आलो आहे आणि तुम्ही आहे का. मी म्हणजे कोण, मी म्हणजे कोण. जी लोक फोनवरती बोलतात नाव आणि गाव सांगत नाहीत, अशा वेळी खूप राग येतो. इतर वेळेला राग हा मला माहितीच नाही, कारण तुम्ही कोण आहात हे सांगितल्याशिवाय मला कळणार कसं. आणि ज्यावेळी लोक प्रश्न घेऊन येतात त्यावेळी डायरेक्ट प्रश्न सांगतात, आपलं नाव काय आहे, कुठला आहे, मी कुठला आहे, याचं या लोकांना काही देणं घेणं नाही. म्हणजे तुम्ही देवाकडं आणि धर्माकडं आलं की त्यावेळी तुम्ही मी मागायचंच डायरेक्ट मागायचंच. तुम्ही ज्यावेळी दवाखान्यात जाता त्यावेळी मात्र तिथं लिहिता नाव, गाव, फोन नंबर. मग तुम्ही बोलताना सुद्धा बोला ना. तर मी याच्यातून खरोखर या सगळ्या भक्तजनांना अगदी नम्रपणे सांगतो, मी त्यांना सांगतोय की असं नसतं फोनवरती बोलायचं. फोनवरती बोलायचं कसं असतं की बाबा मी कृष्णा डोणे भाकणूककार वाघापुरातून बोलतोय आणि तुम्ही दादा गावी आहात का, यांच्याशी यांचं देणं घेणं काही नाही. त्यांना वाटतं की मी सगळ्यांना ओळखतोय. कसं आता तुम्ही बाबा जर नावच नाही सांगितला तर तुम्ही मला परिचित येणार आहात का. तरी कृपया करून फोनवरती बोलत असताना तुमचं नाव आणि गाव सांगा, म्हणजे मला राग येणार नाही. तर महाराज, आता आम्ही बऱ्याच जणांशी गप्पा मारल्या आणि बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की तुम्ही म्हणजेच बाळूमामांचं रूप आहात, किंवा तुम्हीच बाळूमामांचे वंशज तुम्हाला लोक समजतात आणि मग स्टेटसला ठेवतात आणि लोक फॉरवर्ड करत सुटतात की कृष्णात डोणे महाराज म्हणजेच मामांचे वंशज, किंवा मामाच म्हणजे कृष्णात डोणे महाराज. नाही, मी या मताशी साहेब सर बिलकुल सहमत नाही. मामा होणेच नाही, देव होणेच नाही. जे कोण स्वतःला मी बाळूमामाचा वंशज आहे किंवा बाळूमामाचा वारसदार आहे असं कोण स्वतःला समजत असतील, मी तर स्वतःला समजतच नाही. आणि खरोखर अशा पद्धतीने कोणी स्टेटस वगैरे कुणाच्या नावानं लावतील ते दुर्दैवी आहे. बाबाओ, देव हा देवच असतो, मामा हे मामाच आहेत. कलियुगातलं अंतिम सत्य म्हणजे मामा होय. मामा एकच आहेत. मामानंतर दुसरा देव नाही. मामांचा कोण वारसदार होऊ शकत नाही, ना मी होऊ शकत नाही, ना दुसरा अन्य कोण होऊ शकत नाही. मी मामांची प्रतिमा होऊ शकत नाही. बघा, मी मामांचा सेवक आहे. माझ्या देहामध्ये मामा वास करतात. मी मामांचा मानकरी आहे. या प्रीत माझी ओळख दुसरी नाही. आणि अशा पद्धतीनं कोणीही मामांचा वारसदार नाही. आणि कुणाचे सुद्धा अशा पद्धतीने स्टेटस होऊ नयेत. माझे तर का मी झालेत तर मी त्यांना कुठल्या पद्धतीने बोलतोय हे त्यांचं त्यांनाच माहिती आहे. याची शिक्षा मामाच देतील. आणि मला मामांचा वारसदार होण्याची गरज नाही आहे. मामांचे वारसदार सगळे आहोत. मी मगाशी सांगितले, रक्ताचे नाही पण रक्ताच्या पलीकडचे. रक्ताच्या पलीकडचं नातं माझं आणि मामांचं आहे. माझ्या देहामध्ये मामा वास करतात, याच्यापेक्षा आणि काय मला पाहिजे आहे. मला वारसदार किंवा वंशज व्हायची गरज नाही आणि तशा पद्धतीने कुणी म्हणूही नाही. एवढीच माझी कळकळीची विनंती आहे. या पॉडकास्टमध्ये बऱ्याच गोष्टी आम्हाला कळल्या. आता आपण पॉडकास्टच्या शेवटाकडे येतोय. महाराज, तुम्हाला काय सांगायचं आता, जे प्रेक्षक हा पॉडकास्ट बघत असतील त्यांना काय सांगायचं एक शेवट म्हणून? नक्कीच तुम्ही मला अनेक चांगले प्रश्न विचारला आणि किंबहुना मला जमेल तशा प्रश्नाची उत्तरं मी दिलेली आहेत. तर जी उत्तरं बरोबर आहेत ती मामाने सांगितलेली आहेत. यातून काय ते न कळत चुकलं जर असेल तो माझा दोष समजा. नक्कीच या विशेष करून तुमचा आभार अजब गजब चॅनेलचं. तुम्हाला कसं वाटलं आमच्याशी गप्पा मारून? खूप छान, कारण मला प्रश्न विचारणारे लोक आवडतात. कारण माझं कामच ते आहे उत्तरं देणे. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, राग मला कशामुळे येतो, नाव न सांगितलं मला राग येतो, प्रश्न विचारल्यामुळे नाही. उलट मला आनंद झाला
तुम्ही मला अनेक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून मामा म्हणजे काय आहेत किंबहुना तुम्ही अनेक लोकांच्यापर्यंत ते घेऊन जात आहेत आणि आदमापूरला या निमित्तानं येणं होईल अनेक भक्तांचं अनेक लोकांचं आणि त्यातून अनेकांना मामा म्हणजे काय समजेल. तर नक्कीच तुम्हाला हा पॉडकास्ट कसं वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमच्या स्पिरिच्युअल पॉडकास्टच्या सिरीजमधला हा पहिलाच विषय होता जो की बाळूमामा आणि कृष्णात महाराज. तर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. अजब गजब चॅनलला सबस्क्राईब करा. अजून पुढचे कोणते स्पिरिच्युअल किंवा कोणत्या विषयाबद्दल तुम्हाला जर पॉडकास्ट हवे असतील तर आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूयात पुढच्या पॉडकास्टला. बोला बोला बाळूमामाच्या नावाने सांग भलं. जय बाळूमामा.